तर फलंदाजी करण्याकरिता आमंत्रित करण्यात आलंय शिवगर्जना प्रतिष्ठान या टीमला. दोन्ही संघांचा विचार जर आपण केला तर या स्पर्धेमध्ये दोन्ही संघांनी प्रभाव टाकलेला आहे. या स्पर्धेमध्ये एकही सामना न पराभूत झालेले हे दोन संघ आता एकमेकांच्या विरुद्ध, आणि इथे सुद्धा जो जिंकणार आहे तो सरळ फायनलला जाणार आहे. त्यामुळे ही मॅच फार महत्वाची असणार आहे. बघूया त्या स्पर्धेमध्ये फायनलला जाणारा पहिला संघ कोणता, कोण या स्पर्धेतला हा सामना जिंकतोय आणि कोण फायनलला जात आहे ते देखील आपल्याला इकडे पाहावं लागणार आहे. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं दुपारच्या सत्रामध्ये मनापासून स्वागत आहे. पहिल्या क्रमांकासाठी तब्बल 2 लाख रुपये आणि संघ मालकाला अल्टो कार दिली जाणार आहे या स्पर्धेमध्ये. दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख रुपये आणि संघ मालकाला युनिकॉर्न बाईक दिली जाणार आहे या स्पर्धेमध्ये. तिसऱ्या क्रमांकासाठी 71,000 संघ मालकाला TVS स्पोर्ट बाईक. चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 आणि संघ मालकाला TVS बाईक या स्पर्धेमध्ये दिली जाणार आहे. अतिशय सुंदर, अतिशय दिमाखदार आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईने आढावा घेऊन ही स्पर्धा आपल्यापर्यंत आणण्यात आली आहे. आज जर तुम्ही बघितलं, सुंदर, सुबक, प्रभावी आयोजन आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. या स्पर्धेचं आयोजन ज्यांनी केलं सन्माननीय शरद आहेर पाटील, ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द, त्याचबरोबर योगेशजी आहेर पाटील, सुशांत आहेर पाटील, गणेशजी आहेर पाटील, रोहितजी आहेर पाटील, शुभम आहेर पाटील, विजय मापारी पाटील, चैतन्य गाढवे पाटील, कार्तिक आहेर पाटील, प्रतीक आहेर पाटील, अजय तुपे पाटील, सागर वरपे पाटील, रोहन गाढवे पाटील, गौरव तुपे पाटील, संकेत आहेर पाटील, विरेशजी कोकणे पाटील, रोहित भाऊ ब्राह्मणे आणि या स्पर्धेची मॅनेजमेंट ज्यांनी केली आहे सचिन हिंगे सर, सागर वरपे, निलेश अण्णा गायकवाड, निलेश दादा वरपे, दादाभाई शेख या सगळ्या मित्रपरिवाराने एकत्र येऊन ही क्रिकेटची स्पर्धा आपल्यापर्यंत आणलेली आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला सुरू होताना पाहायला मिळतोय आणि अंतिम दिवसातला पहिला सामना, पहिला क्वालिफायर आपल्याला इकडे बघायला मिळतोय. आता वेळ झाली आहे 1:33. 8 ओव्हर पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे आहेत 40 मिनिटे. त्या 40 मिनिटांमध्ये 8 ओव्हर पूर्ण करायच्यात. यस, 1:34 टाइमर तुमचा आता स्टार्ट केला जाईल. 1:34 आणि पहिला बॉल क्वालिफायर 1 चा टाकला जातोय. अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाला होते सुरुवात. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नामदार चषक लोणी प्रीमियर लीगच्या अंतिम दिवसाला करूया सुरुवात. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. पहिल्याच बॉलवर सुहास पवार यांच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा इरादा इकडे फलंदाजाने बनवला होता. हे दोन फलंदाज असे आहेत या स्पर्धेमध्ये 100 धावेंची पहिल्या विकेटसाठी भागीदारी करणारे हे दोन फलंदाज सलामीला आलेले आहेत. संगमनेर तालुक्यातील आश्वीचे शुभम गीते तर आपल्याच लोणीचे हर्षल भांगे. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता ठाणे जिल्ह्यातील कल्याणचे सुपरस्टार सुहास पवार पहिलं षटक घेऊन आलेले आहेत. आयकॉनच्या भूमिकेमध्ये सुहास पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न करण्यात आलाय. हा चेंडू आपण बघूयात आता निश्चितच काय निर्णय तिकडे येणार आहे. तिसरे पंच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवतील. ऑन फील्ड अंपायर्स काय निर्णय. यस, नो बॉल, नो बॉलचा इशारा आलेला आहे. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब गुले पाटील यांच्याकडून 1 रन. फ्री नो बॉल इकडे देण्यात आला होता. फ्री हिटची संधी आता इकडे फलंदाज शुभम गीतेसाठी. ओहो, फ्री हिटचा बॉल विकेट टाकलाय. काय चेंडू हाताळला यावेळेस. या अगोदरचे 2 चेंडू आपण जर बघितलं तर थोडासा पेस ऑफ केला होता सुहास पवारने, परंतु हा चेंडू आपण बघितला तर विकेट टाकलाय. त्याला आपण क्विकर 1 म्हणू शकतो आणि तो क्विकर 1 इथे सुहास पवारने टाकलाय. 1 बॉल विकेट. शुभम गीते स्ट्रायकर एंड कडे पाहायला मिळत आहेत. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. सुहास आपल्याच फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवत आहेत. सुहास पवारच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु तदनंतर बघितलं तर दुसरा बॉल थोडासा खराब नो बॉल आला. परंतु त्यानंतर सुहास पवार यांनी पुनरागमन केलं आणि आता या चेंडूवर त्यांच्या विरुद्ध सिंगल काढण्याचा मानस केला होता शुभम गीते यांनी. बॉल हवेत आहे, फटका फसलाय. निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. फिल्डर तिकडे बॉलला उचलतील, फेकतील, तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाणार आहे आणि बॅटच्या साह्याने आलेली ही पहिली धाव धावफलकामध्ये देखील बदल होत असताना आपल्याला दिसतोय. 2 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. लोणी प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन आपण बघितलं तर एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले.
12 संघांमधून आता 4 संघ इथे आलेत, पुढे आलेत, फिल्टर होऊन पुढे आलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यानंतर छत्रपती 11 हस्तगाव आणि आर्या 11 नाशिक या दोन टीममध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता शंभूराजे 11 गोगलगाव आणि त्यांच्या विरुद्ध शिवगर्जना प्रतिष्ठान यातून जो संघ पराभूत होईल त्यांना एक संधी जरूर आहे, कारण ते टॉपर राहिलेले आहेत आणि इथून जो जिंकणार आहे तो सरळ जाणार आहे फायनलमध्ये. त्यामुळे फायनलला कोण जाणार या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या सामन्यामधून मिळणार आहे. सुहास पवार बॉलिंगसाठी लॉफ्ट केलाय, समोर बॉलला उडवलंय हर्षल भांगे. पॅव्हिलियन मधूनच सेट होऊन आलेत की काय, कारण स्ट्राईकला आल्याबरोबर समोर षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. षटकार आलेला आहे. सुहास पवार तयार होतात बॉलिंगसाठी. त्यामुळे हलक्याने बॉलला दिशा दिली, फिल्डर बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे करतायत. संदीप भांगरे बॉलवर आलेत. एक धाव तिकडे पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. पहिलं षटक मित्रांनो या ठिकाणी पूर्ण झालंय आणि पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धाव फलकावर आपण नजर टाकूयात. 9 धावा पहिल्या ओव्हर नंतर धाव फलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. गाणं म्हणू सहर्ष असं स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धावा फलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल. धाव फलक पुढे जात असताना धावा 9 झालेल्या आहेत. दुसरं षटक इथे सुरू होत असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी गोलंदाज संतोष मगर ज्यांनी काल प्रभावित केलं होतं गोलंदाजीमध्ये तेच बॉलिंगसाठी येत आहेत. त्यांच्या विरुद्ध हर्षल भांगेने रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. हर्षलने संतोष मगर यांना सांगितलंय, आइए आपका स्वागत है. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिलात झापूक वाजत. इकडे पाहायला मिळाली षटकार आलेला आहे पहिल्याच बॉलवर आणि या षटकाराच्या मदतीने धावत संख्येमध्ये देखील बदल होणार आहे. धावफलक पुढे जाणार आहे. एकूण धावत संख्या आपल्याला निश्चितच इकडे बघायला मिळेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे आणि सुरुवात होत असताना पहिल्याच बॉलवर षटकार संतोष मगर यांच्या विरुद्ध आलाय. स्ट्रायकर इनकडे हर्षल. शॉर्टबॉलचा वापर केला होता. ओव्हर द कव्हर यावेळेस खेळण्याचा प्रयत्न राहिला. आउटफील्ड वेगवाने बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे आबा तांबे मला वाटतं तिकडे आहेत. बॉल अडवत आहेत देखील. एक धाव पूर्ण होते. 2 धावा माफ करा. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धाव संख्या देखील पुढे जात असताना एकूण धावा झालेल्या आहेत 17 धावा.
2 धावा इकडे मिळत आहेत व्हाईट +1 आणि या 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना स्ट्रायकर एंडकडे फलंदाज शुभम गीते बॉलिंगसाठी संतोष. वाईट यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब गुले पाटील यांच्याकडून घेऊन टाक. फ्री हिटची संधी इकडे फलंदाज शुभम गीते यांना असणार आहे. संतोष मग पण त्यांना या ओव्हरमध्ये करावं लागेल. बघा थोड्याशा धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. फुलर लेंथवरचा बॉल एकाच हाताने खेळलाय बॉल. फिल्डर मात्र तिकडे बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. सीमारेषेच्या जवळ प्रयत्न तर चांगले राहिले परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पार. येतोय चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. काय स्ट्रोक खेळला पहा. फटका खेळल्यानंतर एक हात निसटला आणि तदनंतर एकाच हाताने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला. वेगात बॉल सीमारेषेच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळाला. चौकार तिथे प्राप्त केला जातोय. त्यावेळेचा बॉल फुलर लेंथवर टाकण्याचा मानस परंतु तिकडे गुड लेंथवर हा चेंडू पिच करण्यात आलाय. चांगल्या पद्धतीने बॉलला खेळलेला आहे समोरच्या दिशेने. इनफिल्डच्या आतमध्येच बॉलला अडवलं जातं. एक धाव पूर्ण केली जाईल. 100 मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावा 25 झालेल्या आहेत. हे 2 युवा टॅलेंटेड खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्या फलंदाजीतून सगळ्यांना प्रभावित करत आलेले आहेत परंतु समोर आता तितकाच ताकदवान संघ आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये एकही सामना पराभूत झालेले नाही आहेत. त्या संघाची गोलंदाजी हे सुद्धा प्रमुख अस्त्र राहिलेलं आहे. ती टीम समोर आहे. शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि त्याला पूल करत सीमारेषेच्या पलीकडे गुल केलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. अखूट टप्प्याचा बॉल त्याला पूल केला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेने बॉलला पाठवलं. 4 धावा हर्षल भांगेडेकडे पूर्ण केलेल्या आहेत. ओव्हर नंबर आपण बघितलं तर आता 2चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये 1.5 षटका संपल्यानंतर 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. संतोष मगर यांच्या विरुद्ध 20 आल्यात 5 बॉलमध्ये. पाहूयात शेवटच्या बॉलवर काय होतंय. कमबॅक त्यांना सुद्धा करावं लागणार आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता आणि इकडे पंचांकडे अपील सुद्धा झालंय आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांचं बोट जसं आकाशाकडे गेलं तसंच हर्षलला पॅव्हिलियनच्या दिशेने जावं लागेल. इथे विकेटचं बटन होत असताना आपल्याला बघायला मिळतंय. 2 ओव्हर संपलेले आहेत. 2 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 29. एक फलंदाज बाद. तुमच्याकडे 28 मिनिटे आणि 15 सेकंद शिल्लक राहिले आहेत. 2 ओव्हर 29. डीजे आला का वाजव ना. संधी साधनी थे डीजे आला का वाजव ना. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी. सलग 3 षटकारांसाठी स्वप्नील मुसळे यांच्या वतीने आणि संतोष शिंदे यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक सलग 3 षटकारांसाठी फलंदाजांना दिलं जाणार आहे. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 2 ओव्हर नंतर 29 धावा झाल्यात. 5 चेंडूंमध्ये संतोष मगरच्या विरुद्ध धावा आल्या जरूर परंतु त्यानंतर त्यांनी शेवटच्या चेंडूवर हर्षल भांगे यांची महत्त्वाची विकेट मिळवून दिली. 2 ओव्हर पूर्ण झाल्या. 29 बडवल्यात. आता षटक क्रमांक 3ला देखील सुरुवात होते. हर्षल बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज श्रीकांत चौधरी आता बॅटिंगसाठी येत आहेत. हे सुद्धा आपल्या राहता तालुक्यातील एक चांगले खेळाडू आहेत आणि प्रतिभाशाली खेळाडू म्हणून त्यांच्याकडे सुद्धा पाहिलं जातं. पाहूयात आता गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज सज्ज होतील. सुहास पवार सुहास आलेत आणि सुहास यांच्या डोक्यावरनं शुभम गीते यांनी दिलाय तडाखा. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. षटकार.
फाटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. ईस्ट और वेस्ट, शुभम गीते इज बेस्ट. आणि तेच आपल्या बॅटिंग मधून इथे दाखवत असताना फुलर लेंथवर बॉल मिळाला बघू शकतो आपण. ॲक्शन रिप्लेमध्ये वेगवेगळ्या अँगलने ही दृश्य दाखवली जाते. अगदी समोर बॉलला उडवलं, चांगला स्ट्रोक तिकडे एक्झिक्यूट करण्यात आला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावा तिकडे शुभम गीते यांनी प्राप्त केलेल्या आहेत. आज नेवासावरून आमचे सौरभ वायकर अर्थात मारी एडिट्स हे त्यांचं इंस्टाग्रामचं पेज, अनेक खेळाडूंचे रील्स ते आपल्या इंस्टाग्राम पेजवरून बनवत असतात. आज ते सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. सर्वप्रथम त्यांचं मनापासून आपण स्वागत करूयात. आणि मारी एडिट्स या इंस्टाग्राम पेजवरून या मॅचमध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहणार आहे त्याची रील मारी एडिट्स या इंस्टाग्राम पेजवरून फ्रीमध्ये बनवून दिली जाणार आहे. आणि सौरभ भाऊंचं मनापासून आम्ही स्वागत करतो. 2.135 एक फलंदाज माघारी परतलेला आहे. षटक क्रमांक आपण बघू शकतो आता तिसरं सुरू झालंय. सुहास पवार गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्यात आलेलं आहे. बघूयात आता कशा पद्धतीने पुनरागमन केलं जाणार आहे. आज जर एखाद्या प्रेक्षकाच्या खेळाडूच्या जवळ बॉल असेल तर कृपया करून तो टाकत चला, ही सुद्धा आम्ही विनंती करू. कारण स्पर्धा आपल्या सर्वांची आहे, त्यामुळे ज्यांच्या कोणाच्या जवळ बॉल असेल तर थोडीशी मदत आम्हाला करा, ही आम्ही आपल्याला प्रेमाची विनंती करतो. फुलर लेंथवरचा बॉल मिळाला. चला मॅचच्या दिशेने आपण जाऊयात, जिथे आता शिवगर्जना प्रतिष्ठान संघाने सुरुवात तर चांगली केली आहे. एक फलंदाज जरी बाद झाला असला 35 बनवल्यात. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता, मागे यष्टीरक्षकाने चूक केली आहे. बॉल लॉंग स्टॉप मध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. राजू डावकर सर कळवत आहेत 22च्या मदतीने हा चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौकार आला आणि तो 22च्या मदतीने आला. धावत संख्या 4ने पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. धावा झालेल्या 39. एक फलंदाज माघारी परतल्यानंतर शुभम स्ट्रायकर एंडला ऑफ स्टंपच्या बाहेर स्टँड अँड डिलिव्हर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. बॉलला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय आणि या बॉलला सुद्धा आता बाउंड्री लाईनच्या बाहेरून आणावं लागेल. चौकार. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी खूप चांगला स्ट्रोक. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल मिड ऑफ आतमध्ये होता. मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलं आणि तिकडे चौकार आहे की षटकार आहे ते तपासलं जातंय. यस, चौकार आहे. 4 धावा तिकडे प्राप्त होत आहेत आणि या 4च्या मदतीने धावसंख्या सुद्धा पुढे जाते. शुभम गीतेचं कौतुक करावं लागेल. पतंगची आणि माझी तशी एकच रास आहे, कितीही तुटलो तरी उंच जायचीच आस आहे. आणि तेच शुभम गीते आपल्या बॅटिंगमधून इथे दाखवत असताना मनसुख शहा आज त्यांना सुद्धा एक स्ट्रॅटेजी बनवावी लागेल शुभम गीतेला रोखण्यासाठी. धावफलकावर धावा 43 आहेत. एक खेळाडू माघारी परतलाय. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला जातो, यावेळेस यशस्वी झालेले नाही आहेत, परंतु पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय आणि व्हाईट +1 अशा एकूण 2 धावा इकडे मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपल्याला दिसतोय. 45 धावा मित्रांनो धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवकांचे प्रेरणास्थान माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या कार्याचा गौरव करणारे ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांना इकडे पाहायला मिळते. माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार लोणी खुर्द यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं केलेलं एक बहारदार आयोजन आपल्या सर्वांना इकडे आज अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतं आहे.
कमी गतीने ठेवला आणि विशेष म्हणजे ऑफस्टमच्या बाहेर ठेवला. मागे यष्टीरक्षकाने नॉनस्ट्रायकर एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. बऱ्याचशा घडामोडी घडल्या त्या बॉलवर. आता इथे रिव्ह्यूची सुद्धा मागणी करण्यात आली आहे. बघा, हा गेला वाईड. अवीर रनआउटसाठी रिव्ह्यू आहे. तर ऑफस्टमच्या बाहेर बॉल टाकला होता. त्याचबरोबरीने आपण बघितलं तर थोडासा कमी गतीने टाकला होता. यष्टीरक्षकाने बॉलला कलेक्ट केलं. नॉनस्ट्रायकर एंडवर शुभम गीते आपलं घरटं सोडताना दिसलं. तिथे नॉनस्ट्रायकर एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला आणि आता तेच बघितलं जातं. यस, फलंदाज सेफ आहेत, नॉट आउट. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील. उंच बॉल गेलाय. अक्षय झराड येत आहेत बॉलच्या खाली आणि अक्षय झराड चूक करणार नाहीत. श्रीकांत चौधरी 0 या आकड्यावर माघारी परतत असताना ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. श्रीकांत चौधरी इथे लवकर बाद झाले. 0 या धावसंख्येवर त्यांना परतावं लागतंय. 2.5 खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2.5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 46. बघा, जागेवरूनच खेळायचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळवला, फिंगर रोल केले, समोरून बॉलला वळवलं आणि अक्षय झरहाड यांनी कॅच कॅरी केला आणि सांगितलं की अगोदर मी चांगला हिट केला होता परंतु तिथे वाचला शुभम. ओव्हरचा खेळ सुद्धा इकडे आपण बघितलं तर आता अंतिम टप्प्यामध्ये 2.5 षटकं संपली आहेत. 1 चेंडू अजून येणं बाकी आहे. 46 धावा धावफलकावर. फलंदाजी करण्याकरिता आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बॅटिंगसाठी स्वतः संघ मालक जॉन्टी वदक अर्थात देवीदास वदक ही अल्टो कार आज कोण घेऊन जाणार, कोणता संघ मालक अल्टो कार मध्ये बसून घरी जाणार ते देखील पाहावं लागेल. युनिकॉर्न बाईक आहे, टीव्हीएस स्पोर्ट बाईक आहे, टीव्हीएस बाईक आहे. आज प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाणार आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने मॅन ऑफ द सिरीज जो खेळाडू राहणार आहे त्याला सुद्धा एक इलेक्ट्रिक स्कूटी दिली जाणार आहे. अशी भरघोस बक्षीस आहे त्या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये ओहो रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. नजर हटी, दुर्घटना घटी, फर्निचर फ्रॅक्चर केलं जात आहे. तिसरा धक्का. जॉन्टी वदक शांत, एकांत आणि निवांत विकेट. ए डीजे अरे लका वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. धावफलकावर आपण नजर टाकू. आता 3 ओव्हर पूर्ण झाल्यात. 46 धावा धावफलकावर. 18 मिनिटांचा खेळ सुद्धा बाकी आहे. 18 मिनिटे बाकी आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने माननीय राहुल शेठ घोगरे पाटील, माननीय महेश भाऊ लोखंडे, माननीय विकास मामा ढगे पाटील यांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. मनापासून या तीनही मान्यवरांचं स्वागत. विनंती आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. 3 ओव्हर पूर्ण झाल्या. 3 ओव्हर नंतर 46 धावा बनवलेल्या आहेत. वेळेचं सुद्धा बंधन आहे. प्रत्येक ओव्हर नंतर आम्ही तुमच्यापर्यंत वेळ पोहोचवतोय त्यामुळे आपण सुद्धा त्याकडे लक्ष असू द्या कारण वेळ सगळ्यात महत्त्वाची असते. वेळ किती महत्त्वाची असते हे त्यांना विचारा ज्यांनी मोबाईल चार्जिंगला लावला आणि बटन चालू करायचं विसरले. त्यामुळे वेळ आपल्याला वाचवणं गरजेचं. 3 ओव्हर पूर्ण झालेल्या आहेत. 3 ओव्हर नंतर 46 षटक क्रमांक 4चा खेळ आपण इकडे बघू शकतो सुरू होतोय आणि गोलंदाजी करण्याकरिता संगमनेर तालुक्यातील निमोनचे वेगवान सिबान बॉलिंगसाठी येत असताना तर स्ट्रायकर एंडकडे संगमनेर तालुक्यातीलच एक युवा टॅलेंटेड खेळाडू, आश्वीचे युवा टॅलेंटेड खेळाडू ज्यांनी याच मैदानावर एक मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा मिळवलेला आहे, ज्यांनी याच मैदानावर 6 चेंडू 6 चौकार खेळण्याचा विक्रम सुद्धा रचलेला आहे, ज्यांनी या मैदानावर वैयक्तिक सुद्धा एक सर्वोच्च धावसंख्या बनवली आहे, या स्पर्धेमध्ये ज्यांनी अर्धशतक सुद्धा झळकावलेलं आहे तेच शुभम गीते आपल्याला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी करण्यासाठी सिबान शेख ऑफस्टमच्या बाहेर ठेवलाय. सिबान यांनी हा चांगला बॉल
निर्धाव चेंडूची सांगता इकडे होत असताना आपल्याला बघायला मिळेल. प्रयत्न इकडे प्रत्येक खेळाडूला करावे लागणार आहेत, प्रत्येक खेळाडूला लढावं लागेल. कारण इथे जर तुम्ही पराभूत झाला तर एक संधी जरूर आहे, परंतु इथे जिंकल्यानंतर तुम्हाला सरळ फायनलचं तिकीट मिळणार आहे. त्यामुळे आता फायनलचं तिकीट कोणाला मिळणार, कोण जाणार फायनलमध्ये, ते ठरवणारा हा सामना. फुलटॉस मनगटाच्या साह्याने बॉलला वळवलंय. फिल्डर मिड विकेटवर उडत आहेत. एक धाव तिकडे पूर्ण करण्यात आली आहे. यावेळेचा बॉल आपण जर पाहिलं तर निश्चितच चांगल्या पद्धतीने टाकण्यात आला होता. एक सिंगल घेण्याचा मानस आहे आणि एक सिंगल पूर्ण सुद्धा तिकडे केली जाणार आहे. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळतंय 48 धावा, 3 फलंदाज माघारी परतल्यानंतर सिबान शेख यांच्यावर आता महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. अनुभव सिबान शेख यांच्याकडे प्रदीर्घ आहे. आज फक्त महाराष्ट्र नाही, आज फक्त भारत देश नाही तर अखादी देशामध्ये जाऊन सुद्धा सिबान शेख यांनी आपल्या गोलंदाजीतून एक वर्चस्व निर्माण केलेलं आहे. ते सिबान शेख एक महत्त्वाची विकेट इकडे मिळवून देत आहेत. संदीप भांगरे यांनी पकडलाय झेल, विकेट आली आहे. फलंदाज बाद. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे तीन 3.4 संपलंय आणि धावा 48 आहेत. 4 फलंदाज इकडे बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी आपल्याला लकी ड्रॉ साठी स्कूटी दिली आहे, सन्माननीय विजय मापारी पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या बॅरिकेड आपण ज्या पाहतोय बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ, त्या बॅरिकेडचं सौजन्य आपल्याला स्पर्धेसाठी ज्यांनी दिलं, सन्माननीय सागरजी वरपे पाटील यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होत आहे. या दोन्ही मान्यवरांचं नामदार चषक, लोणी प्रीमियर लीग, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार यांच्या वतीने आपलं मनापासून स्वागत आहे. फलंदाजी करण्याकरिता स्वतः संघाचे आयकॉन धनंजय भिंताडे आता बॅटिंगसाठी दाखल होत असताना आपल्या अष्टपैलू कामगिरीतून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या नावाभोवती एक मोठं वलय प्राप्त झालंय. धनंजय बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल सिबानने फुलर लेंथ पर टाकलाय. अगदी परफेक्ट यॉर्कर. पहिल्याच चेंडूवर थोडीशी दहशत निर्माण केली. पहिलाच बॉल धनंजयसाठी थोडासा कठीण प्रश्न होता. त्याने हलक्या हाताने बॉलला ढकललं, स्टिअर केलं आणि तिकडे आपण बघितलं सन्मान दिला बॉलला. निर्धाव चेंडूची नोंद 48. कमी गतीने, थोडासा कमी गतीने टाकला. कव्हरमध्ये बॉलला ढकललं. एक धाव तिकडे पूर्ण होत असताना एकच्या मदतीने धावत संख्येमध्ये छोटासा बदल होतोय. धाव फलकावर नजर टाकली तर 49 धावा, 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. आणि आता ड्रिंक्स ब्रेक, एबिटर स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने आपल्याला मिळालेल्या या स्पर्धेमध्ये ड्रिंक्सचं सौजन्य. तर आता होतोय एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. या स्पर्धेसाठी अनेकांचं योगदान आपल्याला मिळालेलं आहे. अनमोल सहकार्य ज्यांनी महेश भाऊ वाघे पाटील, माजी उपसरपंच पिंपरी निर्मळ, ज्यांनी आपल्याला 4th क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी दिलेलं आहे. बेस्ट बॅटरसाठी सन्माननीय रोहितजी ब्राह्मणे, बेस्ट बॉलरसाठी स्वप्नील वरपे पाटील, बेस्ट फिल्डरसाठी ज्यांनी वॉच आपल्याला दिली आहे सरोजजी साबळे पाटील, गणेश वॉच लोणी बुद्रुक. बेस्ट लोकल प्लेयर, स्थानिक खेळाडू जो उत्कृष्ट कामगिरी करणार आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सन्माननीय बाळासाहेब मेहेर सर यांच्या वतीने आपल्याला पारितोषिक मिळालेलं आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक बाईक ज्यांनी आपल्याला दिली सुधीर आहेर पाटील, संचालक बँक लोणी. ड्रिंक्स ब्रेकसाठी एबिटर स्पोर्ट्स अकॅडमी लोणी आनंद असावा, प्रमोदजी बिहाणी. यूट्यूब लाईव्हसाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलं शरदभाऊ आहेर पाटील, ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द. पाणी जारसाठी श्रीराम विनायक विखे पाटील,
मुख्य ट्रॉफीज ज्यांनी आपल्याला दिल्यात स्वप्नील मुसळे पाटील आणि गोरक्ष लोखंडे. बाउंड्री रोप विजयभाऊ गोडसे पाटील. अनमोल सहकार्य रामभाऊ जाधव पाटील. मेन स्टेज जो एक शाही मंच आहे तो संजूभाऊ गिरे यांच्या वतीने आपल्याला मिळालेला आहे. एलईडी स्क्रीनसाठी संदीपजी घोगरे पाटील. अनमोल सहकार्य रामभाऊ जाधव पाटील. साऊंड सिस्टीम कैलासजी विखे पाटील. खेळाडू कक्ष सौजन्य योगेशजी कुऱ्हाडे. महिला गॅलरी कक्ष नानासाहेब उर्फ बंडू भाऊ दिघे पाटील. या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉची स्कूटी विजयजी मापारी पाटील यांनी दिली आहे, त्यांचे आगमन इथे झालंय. अनमोल सहकार्य भाऊसाहेब तुपे सूर्यपुत्र आर्ट्स. एलईडी स्टंपसाठी ज्यांनी आपल्याला सौजन्य दिलं जावेद फकीर मोहम्मद शेख. अक्सा पेंट्स लोणी बुद्रुक. विशेष सहकार्य या स्पर्धेमध्ये साई समर्थ सिमेंट प्रोडक्ट. सतीशजी खर्डे. अमोलजी थोरात. ज्ञानेश्वरजी खर्डे. 5व्या ओव्हरला सुरुवात. संतोष मगर. फुल टॉस मिळालाय, त्याला फक्त दिशा दाखवली आहे आणि बॉल वेगात सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. धनंजय यांनी चेंडूला दाखवली आहे दिशा आणि चेंडू पार करतोय सीमारेषा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. थोडीशी खराब लाईन आणि चुकीला माफी नाही, हेच मात्र धनंजय यांनी सांगितलं. बॉलवर चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली आहे. 53 धावा धाव फलकावरती. संतोष मगर यावेळेस मात्र डेड बॉलची घोषणा करण्यात आली आहे. बबलू म्हस्के पाटील माजी उपसभापती पंचायत समिती राहता यांनी सुद्धा अनमोल सहकार्य आपल्याला स्पर्धेमध्ये केलंय. स्पोर्ट सायकल निलेश विखे पाटील. रंगदर्शन ट्रेडर्स लोणी. स्पोर्ट सायकल अनुराग आहेर पाटील. बॅरिकेड सागर वरपे पाटील यांनी दिले. अनमोल सहकार्य गोरक्षनाथ विखे पाटील यांनी आपल्याला केलेलं आहे. यावेळेस वेगात बॉल टाकला संतोष मगर यांनी. काल सुद्धा आपण बघितले एका महत्त्वपूर्ण मॅचमध्ये संतोष मगर यांनी प्रभाव टाकला होता. अचूकता त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. त्यांच्या गोलंदाजीमध्ये त्यांच्या खांद्यावरचा कंट्रोल दिसलेला आहे. त्यांचा रनअप तुम्ही बघितला तर जास्त मोठा रनअप नाही आहे, रनअप छोटा आहे, परंतु बॅलन्स खूप चांगला आहे. ॲक्युरेसी खूप चांगली आहे आणि विशेष म्हणजे फलंदाजाला ओळखून बॉलला रिलीज करतात. शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि धनंजय यांनी बॉलला हवाई सफर घडवली आहे. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन म्हणजे 6. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. होईल परीक्षा क्षमतेची. आबाळही कोसळेल. चिरून फेकणार धार कर. कोणी येईल सोबती देईल साथ. भ्रम नको. टिकाया मजबूत स्वतःचे हात कर. आणि तेच धनंजय इकडे मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. आखूड टप्प्याच्या बॉलला पुल करत षटकार घेतलाय. परत एकदा बिग हिट. यावेळेस सुद्धा क्षेत्ररक्षक फक्त दर्शक. आपलं नाव ऐकलं नाही असं यगबी गाव नाही आणि मैदानात जाऊन षटकार ठोकणार नाही. धनंजय भिंताडे बी आपलं नाव नाही. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा. हॅलो. 2 चेंडू आणि 2 लागोपाठचे षटकार आणि दोनही टोले जंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धनंजयच्या बॅटमधून बघायला मिळालेले आहेत. काय बॅटिंग सुरू आहे बघू शकतो आपण. निरभ्र आकाश सुद्धा आपल्याला इकडे दाखवलं गेलंय. 4 फलंदाज बाद आहेत. 65 धावा. वेळेचं सुद्धा बंधन आहे. तर आता तुमच्याकडे आहेत 8 मिनिटे. अजूनही शेष आहेत. संतोष मगर बॉलिंग करण्याकरिता. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. बॅटरी बॉलमध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाही. पुढारक पण चांगल्या पद्धतीने होताना दिसतंय. हे गरजेचं आहे. तुम्हाला कमबॅक करता आलं पाहिजे. क्रिकेटच्या मैदानावर तुम्ही उतरलात तर मग तुमच्या विरुद्ध धावा आल्या तर तुम्हाला कमबॅक करता आलं पाहिजे. आणि कोणताही गोलंदाज असा नाहीये की त्याच्या विरुद्ध धावा येत नाही. प्रत्येक गोलंदाजाच्या विरुद्ध धावा येतात, परंतु जो कमबॅक करतो तो यशस्वी होतो. आणि संतोष मगरच्या विरुद्ध 2 षटकार आले. त्यांनी सुद्धा चांगलं पुनरागमन केलं. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये संतोष मगर घेऊन येत आहेत. खराब बॉल होता. फुल टॉस मिळालाय आणि फुल टॉस चेंडू कुठे सोडणार धनंजय. धनंजयला ही मेजवानी होती आणि या मेजवानीचा धनंजयने आस्वाद घेतलाय. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
संतोष मगर यांच्या ओव्हरमध्ये भरपूर धावा आल्या, 22 धावा आपण बघितलं तर मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आता तुमच्याकडे वेळ आहे 6 मिनिटे आणि 30 सेकंद. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 71 धावा, 4 खेळाडू माघारी परतलेत. षटक क्रमांक 6चा खेळ आता इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज आहेत मोहम्मद हैदर. बडे मॅच का बडा खिलाडी नाम मोहम्मद हैदर. स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. संगमनेरचं मैदान गाजवलं होतं या खेळाडूने. फायनलची मॅच संघ अडचणीत सापडला होता. मोहम्मद हैदर मैदानात गेले, फायनल जिंकून दिली होती संघाला. ते स्ट्रायकर एंडला आहेत. यावेळेस विकेट टाकलाय. समोर सिबान शेख आहेत. सिबान शेख सुद्धा कमी नाही आहेत. ते सुद्धा वेगात गोलंदाजी करण्यासाठी, अचूकतेनं गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात. आणि आपण पहिल्या दिवसापासून चर्चा करतो, गेली 26-27 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा ते करत आलेले आहेत. SIPL गोवामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा 1 लाख रुपयांचा पुरस्कार त्यांनी मिळवला होता. 2023-24चा हंगाम खरं तर गाजवलं होतं. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये पहिल्याच मॅचमध्ये 7 धावा देत 5 विकेट सिबान शेखने मिळवल्या होत्या. आणि कोतुळच्या स्पर्धेमध्ये आता राजू डावकर सर आहेत, संतोष भालेराव सर आहेत, याची देही याची डोळा त्यांनी तो विक्रम बघितला होता. पूर्ण स्पेल सिबानने डॉट टाकला होता तिथे. 12च्या 12 बॉल डॉट सिबान शेखने कोतुळमध्ये टाकले होते. अशी वेगवेगळे विक्रम या गोलंदाजाच्या नावावर आहेत. तेच मात्र बॉलिंग स्टार्टिंग. समोर खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे. सुहास पवार यांनी पकडला झेल आणि मोहम्मद हैदर यांचा समतोल खेळ सिबान शेख मिळवत आहेत. मोठी विकेट. फलंदाज मोहम्मद हैदर आउट. बॅक टू द डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची महत्वाची विकेट आली. स्लॉट मध्ये बॉल होता, परंतु उंची जास्त मिळाली नाही बॉलला. फ्लॅट खेळला होता. पण मध्ये सुहास पवार होते आणि सुहास पवार कुठे चूक करणार, त्यांनी मात्र कॅच कॅरी केला. विकेट आली आणि फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत मोहम्मद हैदर. सिबान शेख गोलंदाजी करतायत. ज्यावेळेस आम्ही सिबान शेख यांचा इंटरव्ह्यू घेतला होता त्यावेळेस बरीचशी माहिती आम्हाला सिबान शेख यांची मिळाली होती. एक उच्च शिक्षित हे खेळाडू आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेला हा उच्च शिक्षित गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. टेनिस बॉल तर खेळलेच, परंतु लेदर बॉल सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने खेळले. इंटर कॉलेज पासून युनिव्हर्सिटी पर्यंत लेदर बॉल क्रिकेट सिबान शेखने खेळलेलं आहे. आपल्या सक्सेस घोलेवाडी, कारगिल संगमनेर, छत्रपती संगमनेर या स्थानिक संघांमधून सिबान शेख यांनी कारकिर्दीला सुरुवात केली होती. पुढे जात असताना न्यू स्टार नाशिक, उमर 11, दिल्ली धमाका अशा मोठ्या मोठ्या संघामध्ये सुद्धा सिबान शेखने आपली जागा निश्चित केली आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. आणि तेच आज इकडे आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत गोलंदाजी करत असताना. आणि आता नवीन फलंदाज येत आहेत फलंदाजीसाठी. संघमालक निखिल गुंजाळ बॅकफुटला गेले, हलक्या हाताने बॉलला ढकललं. निखिल गुंजाळ लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळलेले आहेत. संगमनेरचेच खेळाडू आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध सिबान शेख बॉलला हलक्या हाताने स्टिअर केलं. गुंजाळ सुपर मार्केट हा संघ सुद्धा त्यांचा आम्हाला सातत्यानं खेळताना पाहायला मिळत असतो. आणि तेच निखिल गुंजाळ बॅटिंगला आलेत. एकदा पूर्ण होतं 100 मदतीने धफलक पुढे जात असताना छत्रपती 11 अस्तगाव आणि आर्या 11 नाशिक या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती राहील, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. आपली टीम लिस्ट कॉम्बॉक्स मधून घेऊन जा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणारच. बाहेर जाणारा बॉल, काय चेंडू टाकलाय पहा. सिबानच्या विरुद्ध हात खोलत नाही आहेत धनंजय. आपण पहिल्या मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा बघितलं 2 चेंडू धनंजयला त्यांनी फुलर लेंथवर टाकले होते. हा बॉल तुम्ही बघितला थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला आणि थोडासा बाउन्सही प्राप्त झाला बॉलला. थोडेसे दूरवरून खेळण्याचा प्रयत्न धनंजय करताना पाहायला मिळालेत. निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू अजूनही बाकी आहे त्या वरमध्ये. यावेळेस हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हा चेंडू सुद्धा डॉट आहे. मित्रांनो, सिबान शेखने 11 बॉल टाकलेत आणि 11 बॉलमध्ये सिबान शेखने फक्त 4 धावा दिल्यात आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. जोरदार टाळ्या सिबान शेख यांच्यासाठी आपण वाजवूयात. अनेक तरुणांना लाजवेल अशी कामगिरी. 40+ खेळाडू आहेत आणि सातत्याने आपण बघितलं तर आपला प्रभाव टाकत आलेत. टेनिस बॉल क्रिकेट, लेदर बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट सगळ्या फॉर्मॅटमध्ये सिबान शेख जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. शेख सिबान गोलंदाज वेगवान. स्लोअर पणचा वापर केला. यावेळेसच्या बॉलला हलक्या हाताने स्टिअर केलं. कव्हर पॉइंटला बॉलला दिशा दिली. फिल्डर त्या ठिकाणी बॉलवर येत आहेत. फक्त 5 धावा आणि 2 विकेट सिबान शेखने आपल्या स्पेलमध्ये खर्च केलेल्या आहेत. ओव्हर नंबर
6 संपलंय आणि 6 ओव्हर नंतर 73 धावा 5 खेळाडू माघारी परतल्यानंतर शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रतीक ग्लास स्टील लोणी बॉलिंग कार्ड आपल्याला इथे सिबान शेखचा पाहायला मिळेल. आपण बघूयात आता 2 ओव्हर त्यांनी टाकल्या होत्या. 2 ओव्हर टाकल्यानंतर 5 धावा त्यांनी खर्च केल्या. विशेष म्हणजे 2 महत्वाच्या विकेट सुद्धा आणि 2.50 ची इकॉनॉमी. 12 बॉलमध्ये 7 चेंडू डॉट टाकलेत सिबान शेख यांनी. काय गोलंदाजी केली आहे संगमनेर निमोन सिबान खालिद शेख. आज लोणी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा एका महत्वपूर्ण मॅच मध्ये कमाल करताना पाहायला मिळालेले आहेत. परंतु आता फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा धावा झालेल्या 73 धावा. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धनंजय भिंताडे आपल्याला स्ट्रायकर एंडकडे बघायला मिळतात. आणि मित्रांनो आपण सातत्याने धनंजय यांच्या बाबतीत सुद्धा चर्चा करत आलो आहे. हे नाव सुद्धा एक वलय अंकित आहे. या नावाभोवती देखील एक मोठं वलय प्राप्त झालंय. यावर्षी इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये श्रीनगर के वीर या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण धनंजयला पाहिलं. विशेष म्हणजे आपल्या अनेक तुमच्याकडे आता 38 सेकंद बाकी आहेत 40 मिनिटं संपण्यासाठी. यावर्षी श्रीनगर के वीर या संघामध्ये धनंजय आपण खेळताना पाहिलेत. विशेष म्हणजे फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तीनही विभागामध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा धनंजयने चांगला परफॉर्मन्स केला. 18 सेकंद शिल्लक आहेत. बॉलिंगसाठी बॉलर आबा तांबे तयार होत आहेत. पहिला बॉल कमी घेतलेले लेंथ पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न धनंजयने केला होता. बघितलं मी कुठे उभा आहे. फटका फसल्यानंतर चांगला बॉल. पहिला चेंडू थोडासा कमी घेताना हाताळलाय आणि आपण बघू शकतो आता धावसंख्या पूर्णपणे स्थिर आहे. 73 धावा. टाइम अप. एक खेळाडू तुम्हाला आता घ्यावा लागेल इनफिल्डच्या आतमध्ये. फिल्डिंग टीम एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये आता घ्यावा लागेल. वेळ सुद्धा महत्वाची आणि शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून आता या स्पर्धेचा उल्लेख होऊ लागलेला आहे. आज तुम्ही बघितलं तर प्रत्येक इनिंगसाठी आपण काही निर्धारित वेळ तुम्हाला देतोय. त्या निर्धारित वेळेमध्येच इनिंगचा खेळ तुम्हाला पूर्ण करायचा. ऑफस्टमच्या बाहेर पंचांनी हात खोललेत. व्हाईट बॉल दंडित केले गोलंदाजाला. एक अतिरिक्त धाव मिळेल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11 यावेळेचा बॉल आपण बघितला तर चांगल्या टप्प्यावर आबा तांबे यांचा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. छत्रपती 11 हस्तगाव आर्या 11 नाशिक दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती प्लेइंग 11 घेऊन जा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस बॉक्समध्ये आपल्याला येऊन उभं राहायचंय. तिथे टॉस केला जाणार आहे. धावा फलकावर 74 आहेत. आबा तांबे यांचे पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाले. एक धाव त्यांनी खर्च केली. धनंजय स्ट्रायकर एंडकडे. स्लोवर वनचा वापर. समोर उडवलाय बॉलला. हॅमर केलंय आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. धनंजयचा तडाखा षटकार. फटका असा द्वादार. हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. ताकदीचा वापर केला. समोर बॉलला उडवलं आणि चेंडूला हॅमर केलं. पहा हातोडाच टाकलाय चेंडूवर आणि तिकडे लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवलंय. षटकार प्राप्त केला जातो. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. 80 धावा धावफलकावर. आज हे खेळाडू चर्चेत आहेत. नाव सिबान. कारण 2 विकेट 5 धावा 2 ओव्हर त्यांनी टाकल्या. जबरदस्त कामगिरी. गोलंदाजीमध्ये प्रभाव तर टाकलेला. आता फलंदाजी करत असताना धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्ट्रायकर एंडकडे दिसत आहेत. त्यांनी 14 बॉलमध्ये 30 धावा बनवलेल्या आहेत. आणि धनंजयच्या बाबतीत एक गोष्ट आवर्जून आपण सातत्याने बघत असतो की लांब लांब षटकार मारण्यासाठी धनंजय ओळखले जातात. फुल टॉस. एक पाय पुढे टाकला. मागचा पाय वाकवला आणि बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. ओरडून सांग या जगाला तोड नाही पुण्याच्या या वाघाला. षटकार. फटका असा द्वादार. हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
आकाश तनपुरे पाटील यांच्या वतीने सिब्बान यांच्या 2 ओव्हरसाठी 200 रुपयांचा पुरस्कार आलेला आहे. धावफलकावर नजर टाकूया. षटकाराच्या सहाय्याने धावफलक पुढे जात आहे. एकूण धावा झालेल्या आहेत 86 धावा. 5 खेळाडू माघारी परतल्यानंतर षटक क्रमांक 7 सुरू असताना पहा आबा तांबे यांचे पहिले 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर त्यांच्या विरुद्ध धनंजयने आक्रमण चढवलं. यावेळेस देखील खूप लांब लचक षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. फुलर लेन समोर उठवलाय. अजून एक तडाखा मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पार जाताना पाहायला मिळतोय. जो हमसे टकराएगा चूर चूर हो जाएगा. आणि तेच बॅटिंग मधून सांगत असताना साधा बा फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर 3 चेंडू आणि 3 लागोपाठचे षटकार कमी गतीने टाकला होता. यावेळेस बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. यावेळेस सुद्धा चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यात आलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धनंजयने बॉलला वळवलं आणि पळवलं सुद्धा. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक. मुश्किलें हमेशा बेहतरीन लोगों के हिस्से में आती है, क्योंकि वो लोग ही उन्हें बेहतरीन तरीके से अंजाम देने की ताकत रखते हैं. 45 मिनिटे सुद्धा संपली आहेत. धावा झालेल्या आहेत 96. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता शेवटचा अंतिमचा षटक. सिक्सर कंपनीचे बॉल वापरले जातात. मागच्या ओव्हरमध्ये 3 सिक्सर गेलेत. या सिक्सरच्या बॉलवर ते धनंजयने खेळलेत. आता धनंजयने या सिक्सरच्या हिरव्यागार बॉलला मारून मारून लाल करून टाकलंय. मागच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली. 7 लाईव्ह वरून जोडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत. चॅनलला सबस्क्राईब केलंय का बघून घ्या. नसेल केलं तर सबस्क्राईब करा. 96 झालेल्या आहेत 7 ओव्हर नंतर. आणि हे पहा आता मला वाटतं हा 4था कॉल आहे. छत्रपती 11 हस्तगाव आणि दानिश खतीब आर्या 11 नाशिक. त्यानंतरची मॅच इनॅक्शन असतील किरण खोबरे, इनॅक्शन असतील मनोज नाना, मोबीन शेखच्या विरुद्ध दानिश खतीब. 96 धावा. 7 ओव्हर पूर्ण झाल्यानंतर अंतिमचं षटक आता इकडे टाकलं जाणार आहे आणि 8वं षटक टाकण्यासाठी बॉलर तयार होत आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. धनंजय स्ट्रायकर एंडकडे येण्याच्या प्रयत्नात आहेत. तिकडे खूप वेगात थ्रो केला आणि त्यामुळे एक धाव सुद्धा पूर्ण झाली. कलेक्टच करता आला नाही आणि तिकडे एक 22च्या मदतीने धाव मिळाली आहे. स्ट्रायकर एंडकडे आलेत धनंजय भिंताडे, ज्यांनी बनवलेल्या 46 धावा बनवलेल्या आहेत. चांगली बॅटिंग ते करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22च्या मदतीने ही एक धाव आली. पुढच्या वर्षी मनसुखभाई आयोजक कमिटीचे आमचे सदस्य राहतील. चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला जातोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळणार आहे. यावेळेस चौकार आला आणि अर्धशतक इथे पूर्ण करतायत धनंजय भिंताडे. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर धनंजयांच्यासाठी सुद्धा झाला पाहिजे. अर्धशतक इथे प्राप्त करत असताना जब टूटने लगे हौसले तब ये याद रखना मेरे दोस्त, जब टूटने लगे हौसले तब ये याद रखना मेरे दोस्त, मेहनत किए बिना हासिल तो तख्तो ताज नहीं होते, अरे ढूंढ लेना अंधेरों में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू भी कभी रोशनी के मोहताज नहीं होते. चांगली बॅटिंग इकडे होत असताना 101 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. अर्धशतक 18 बॉल मध्ये 50 धनंजय भिंताडे. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये इनफिल्डच्या आतमध्येच बॉलला अडवलं. चांगलं क्षेत्ररक्षण. एक पाय पुढे टाकत स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग तर अचूक झालं होतं, परंतु जिथे क्षेत्ररक्षक अगदी त्याच्या हातामध्ये बॉल, त्यामुळे ते धाव मिळणार नाही. पहिल्या डावामध्ये संमिश्र प्रतिसाद. सुरुवात तर आपण बघितलं चांगली झाली, परंतु त्यानंतर लागोपाठचे विकेट मिळवण्यामध्ये गोलंदाजी करणारा संघ यशस्वी राहिला. परंतु जसे धनंजय आले, धनंजयने धावेंचा रतीबस लावलाय. चौकार, षटकार, षटकार, चौकार. अजून एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावेंसाठी चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार.
श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंड. चौकाराला फुलर लेंथ वरचा बॉल बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला. फुल टॉस बिटवीन द गॅप बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक, क्षेत्ररक्षक फक्त एवढं सांगतील हा षटकार गेलेला आहे. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 6 धाव्यांच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 111 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शिवगर्जना प्रतिष्ठान शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे. क्या बात है, हमको हर दौर की गर्दिश ने सलामी दी है. हम वो पत्थर है जो हर दौर में भारी निकले है. आणि आज सुद्धा तेच धनंजयने सांगितलंय. केला इशारा जाता जाता सुद्धा एक षटकार ठोकलाय. 22 बॉल मध्ये 66 धाव्यांची अप्रतिम इनिंग, झुंजार खेळी आपल्याला इकडे धनंजयची पाहायला मिळाली आहे. आणि मित्रांनो पहिला डाव सुद्धा संपलाय. तब्बल 117 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शिवगर्जना प्रतिष्ठान, प्रतीक ग्लास स्टील व लोणी आणि त्यांच्या विरुद्ध जी टीम आहे शंभूराजे 11 गोकलगाव, त्यांना आता या मॅचला जिंकण्यासाठी 118 धाव्यांचं एक मोठं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. बघूया त्या 118 धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय. टॉस करायचा आहे छत्रपती 11 अस्तगावच्या विरुद्ध आर्या 11 नाशिक. या दोन टीम मध्ये आपल्याला यानंतरचा एलिमिनेटरचा सामना पाहायला मिळणार आहे. तर कृपया करून विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेक करण्यासाठी ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली. बसून मेळ धावांचा ही पहा इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा इनिंग संपली. गावची वाट पाहू आपण आता परत टीम लिस्टची. तर टॉस बॉक्स मध्ये सर्वांचं स्वागत. इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय गुलानी सर या ठिकाणी आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. आपण गुलानी सरांचं सर्वप्रथम स्वागत करूयात. आणि निश्चितच आता टॉस सुद्धा आर्या 11 नाशिक आणि छत्रपती 11 अस्तगाव या दोन टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि तो टॉस गुलानी सरांच्या शुभ हस्ते करणार आहोत. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन. यांचा कॉल आर्या क्रिकेट क्लब नाशिकचा कॉल असेल. छापा म्हणजेच हेड इज अ कॉल अँड हेड इट इज.
टॉस जिंकलेला आहे आर्या क्रिकेट क्लब नाशिक संघाने. गुलाटी सर आपलं मनापासून धन्यवाद. आणि आपण थोडीशी आता वार्ता करू. आर्या क्रिकेट क्लब नाशिकचे संघनायक टॉस जिंकलेला आहे. 8 ओव्हरची मॅच आहे, इलिमिनेटरचा सामना आहे. काय निर्णय असेल प्रथमतः काय करण्याचा? बॉलिंग घेऊ. काय रहस्य आहे बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामागे काय मुख्य कारण आहे? दिवसाची मॅच सर, चेसिंगला सोपं जातं. काय बदल आहे का चेंज काय टीममध्ये? नाही, सेम टीम खेळणार. काल खूप चांगलं प्रदर्शन राहिलं टीमचं, थोडासा कॉन्फिडन्स वाढलाय? नक्की सर, आणि आज चांगला खेळ करण्याचा प्रयत्न. निश्चितच तालुक्यातली गावातली स्पर्धा गावात होते, त्यामुळे बक्षीस पात्र फेरीमध्ये संघ आलाय. त्यामुळे आता चाहते त्यांची प्रतिक्रिया काय असते? नाही, त्यांना नेहमी वाटत असतं का आपले पोरं हे जिंकावा, आणि नक्की प्रयत्न करू आम्ही. दोनो भाई दोनो तबाई, आसिफ खतीब आणि दानिश खतीब आज दानिशची नॅक्शन आहेत. तर मनापासून शुभेच्छा देऊयात आपण दानिशला. आपल्यासोबत सन्माननीय गुलाणी सर आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य. त्यांच्यासोबत करू या स्पर्धेबद्दल, त्यांच्याकडून सुद्धा थोडीशी माहिती जाणून घेऊ, त्यांचा अनुभव कसा राहिला. साहेब, क्रिकेट म्हटलं तर सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि आपल्या सर्वांचा आवडता खेळ आहे. विशेष म्हणजे आता टेनिस बॉल क्रिकेटच्या ज्या अनेक स्पर्धा होऊ लागलेल्या आहेत, म्हणजे IPLच्या धर्तीवर अनेक मोठमोठ्या स्पर्धा होऊ लागल्यात. आज आपल्या लोणीमध्ये राहता तालुक्यातील खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ उभं केलेलं आहे आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम या स्पर्धेने केलेलं आहे. इथला माहोल विशेष म्हणजे दिवस रात्र स्पर्धा आहे. तर साहेब, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कसं वाटतंय या स्पर्धेचं आयोजन? खरंच कौतुकास्पद आहे. माननीय नामदार साहेबांच्या यांच्या मार्गदर्शनात हा नामदार चषक 2025चा जो क्रिकेट उत्सव आपल्या लोणीमध्ये सादर होत आहे आणि त्याच्यासाठी ही जी पूर्ण जे आयोजन केलेलं आहे, खरंच कौतुकास्पद आहे. रात्रीला जेव्हा घरी बसतो, कॉमेंट्रीचा आवाज येत राहतो, माझ्या मनामध्ये पण कुठंतरी होतं की अरे एक वेळा आपण गेलोच पाहिजे म्हणून. आणि सुंदर आहे, छान व्यासपीठ एक आपल्याकडील क्रिकेट प्रेमींसाठी आणि क्रिकेटपटूंसाठी नामदार साहेबांनी हे उपलब्ध करून दिलेले आहे. आणि याचा भरभरून सर्व प्रेक्षक, सर्व क्रिकेटपटू, सर्व क्रिकेट चाहते त्याचा भरभरून आनंद घेतील अशी आशा करतो. आणि सर्व टीमना बेस्ट लक देतो. खेळाला खेळ म्हणून खेळा, त्याला युद्ध म्हणून करू नका, हाच माझा सर्वांना उपदेश असेल. आणि खरंच एन्जॉय इट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू साहेब, खूप चांगलं मार्गदर्शन आपण केलं. मनापासून स्वागत. आपण मुख्य मंचावर स्थानपन्न व्हावं. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून अपडेट आहे. टॉस जिंकलाय आर्या क्रिकेट क्लब नाशिक, घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय. आणि यानंतरची मॅच तर जबरदस्त होणार. परंतु या मॅचमध्ये काय होणार, कारण 118चं एक मोठं टार्गेट आहे आणि या 118 धावा बनवण्यासाठी फलंदाज चाललेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ सुद्धा सज्ज झालाय. कॅमेरामॅन गौरव सोबत मी शाहरुख पठाण इथे थांबतोय, तुम्हाला घेऊन जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत जोडले जात आहेत आमचे सहकारी समालोचक. शिरूर तालुक्यातील पिंपरखेडचा आवाज आपल्या कानावर पडणार आहे. सन्माननीय राहुलजी बोंबे सर यांच्याकडे आपण जाणार आहोत आणि राहुलजी बोंबे सरांचं सुद्धा करूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये स्वागत. धन्यवाद. Welcome to the action. This is 7S Live. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग आणि हा शेवटचा दिवस, पहिली क्वालिफायरची मॅच आपण मैदानावरती पाहतोय. दोन संघ एकमेकांच्या समोर पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि या गेले 5 दिवस 5 रात्री खरं तर क्रिकेटचा आनंद तुम्ही घेतलाय. आज खरं तर शेवटचा दिवस. आज देखील भरघोस आणि मोठ्या प्रमाणात या स्पर्धेच्या समारोपासाठी आणि फायनलसाठी इथे मात्र तुम्ही उपस्थित राहा. हे देखील आयोजकांच्या वतीनं खरं तर एक आग्रहाचं आणि प्रेमाचं निमंत्रण हे सर्वांना असणार आहे. पहिली क्वालिफायर आपण पाहतोय. एक इनिंग ही मैदानावरती संपली. नामदार चषक शेवटच्या टप्प्यात आले आणि आपण पाहतोय हे आयोजन, हे नियोजन, ही बक्षिसं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ह्या सर्व गोष्टींना खरं तर इथे सलाम ठोकावं लागेल. कारण खूप दर्जेदार अशी स्पर्धा आपण पाहिली. महाराष्ट्रातील प्रीमियर लीग मधील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आपण पाहतोय. गेले 5 दिवस 5 रात्रीमध्ये तुम्ही आनंद घेतलाय. आज खरं तर अंतिम टप्प्यामध्ये नामदार चषक लोणी प्रीमियर लीगचा विजेता कोणता संघ मालक आज 4 व्हीलर मध्ये बसणार, या गोष्टीची चर्चा आज इथे होणार. आणि संध्याकाळी
ह्या प्रश्नाचं उत्तर देखील क्रीडा रसिकांना भेटणार आहे. त्या अगोदर मात्र फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ कोणता असेल याही गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत. शंभूराज 11 गोगलगाव आघाडीचे 2 बॅटल तयार झालेत. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिले शिवगर्जना प्रतीक व प्रतिष्ठान व प्रतीक ग्लास स्टील लोणी 117 बनवल्यात. त्यामध्ये धनंजय भिंदाडे यांचं अर्धशतक खरं तर चर्चेचा विषय ठरला. आता ओव्हर नंबर 2 कडे खरं तर इनिंग क्रमांक 2 कडे आपण येणार आहोत. आणि विशेषतः आपण पाहतोय दुसऱ्या इनिंग मध्ये देखील काय घडणार, काय बिघडणार, हे 118 बनवल्या जाणार की रोखल्या जाणार याही गोष्टीची चर्चा इथे रंगणार आहे. आघाडीचे 2 बॅटल मैदानावरती आलेत. स्टॅक एंडवरती आपण पाहतोय खेळण्यासाठी तयार असतील मनसुख शहा जे की मनमाड परिसरातील खेळाडू आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जुनेद पटेल ह्याच लोणी गावाचे खेळाडू आणि संघाचे कॅप्टन आहेत. पहिलं षटक अखिलेश. पहिला बॉल आपण पाहतोय खरं तर बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. जुनेद त्या ठिकाणी आपण पाहतोय रन घेण्याचा प्रयत्न होता पण मनसुख यांनी खरं तर जो नकार दर्शवलाय. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं खरं तर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं होतं. आणि 118 बनवायच्यात त्यामुळे खरं तर विकेट वाचवणं हे देखील महत्त्वाचं असेल आणि मोठं स्ट्रोक हे देखील तितकंच महत्त्वाचं. हो 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 काय बॉल केलाय पहा. खरं तर वेग होता पण तिथे बाउन्स अतिरिक्त होता. अतिरिक्त धावफलकाला इथे मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय शंभूराज 11 गोगलगाव अकाउंट उघडलंय, खातं उघडलंय. रणशृंग तर फुंकले गेलेत. आता विजय कोण मिळवणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. अखिलेश तयार आहेत. फुलॉथलेनचा बॉल त्याला दिशा दिली. मनसुख यांच्या बॅटमधनं बॉल डीप काव कॉर्नर बॉल लाईन पार. सेकंड इनिंगचा पहिला चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. मनसुख शहा यांच्या बॅटमधनं आपण पाहतो खरं तर एक खूप प्रभावित करणारा स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा आल्या. अखिलेश सिंग यांच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलंय आणि एक चांगली सुरुवात मिळवण्याचा प्रयत्न इथे शंभूराज 11 गोगलगाव संघाचा देखील पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्या इनिंग मध्ये 117 आल्यात. आता 118 बनवल्या जाणार की त्या डिफेंड होणार. काय घडणार, काय बिघडणार, कोण पोहोचणार क्वालिफायर 1 मधून तिसऱ्या पर्वाच्या ह्या फायनल मध्ये अंतिम सामन्यामध्ये. चौकार तर मैदानावरती आलाय. 5 धावा आपण पाहतोय. अखिलेश तयार असतील पुन्हा एकदा मनसुख शहा यांच्या विरोधात. हो हो उंच खेळलाय. उंची खूप आहे, लांबी कमी आहे. कीपर आलेत. हो हो 1-2 कॅच. मोहम्मद हैदर त्या ठिकाणी आले. कॅच घेतला. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच. आणि पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मनसुख शहा बॅक टू डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मळीची. पहिल्या क्रमांकाचं बॅटल इथे मात्र आउट झालाय. या ठिकाणी आपण पाहतोय एक सूचना असेल. या ठिकाणी आपल्याच लोणी गावातील जमीर शेख रोज या ठिकाणी खरं तर मॅच पाहण्यासाठी येतात आणि काल रात्री देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचं वॉलेट पाकिट या ठिकाणी हरवलेलं आहे. जर नजर चुकणे ते कोणाला सापडलं तर विनंती असेल ते आयोजक कमिटीकडे किंवा कॉम्बॉक्समध्ये जमा करा. जमीर यांचं वॉलेट रात्री हरवलेलं आहे. चुकून जर कोणाला सापडलं असेल तर ते जमा करा ही विनंती तुम्हाला असेल. जाऊया मॅचकडे. पाकिट वॉलेट म्हणजे खरं तर पाकिट हरवलेलं आहे. जर कोणाला सापडलं तर ते या ठिकाणी जमा करा. जाऊया मॅचकडे. 5 धावा धावफलकामध्ये पहिल्या क्रमांकाचं षटक आणि पहिली विकेट अखिलेश सिंगने मिळवली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नाव असेल अक्षय सराड. हा बॉल आपण पाहतोय पॉईंट क्षेत्रामध्ये खेळलाय. फिल्डर तिथे आलेत, बॉलला फील्ड करतायत. पॉईंट क्षेत्रामध्ये हा बॉल होता. सर्कलच्या बाहेर हा बॉल खेळू शकले नाहीत. आणि आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये खरं तर आता रन्स किती मैदानावरती येणार 118 बनवायच्यात.
मॅच जिंकण्यासाठी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आज शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र तुम्ही पाहताय. तर ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेबद्दल खूप सारी माहिती अगदी गेले 5 दिवसामध्ये 5 रात्रीमध्ये सर्व क्रीडा रसिकांपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय जी पोहोचवली आणि खरं तर हे अनमोल सहकार्य ही स्पर्धा संपन्न होत असताना खूप महत्वाचं आहे. हे अनमोल सहकार्य देखील खरं तर ज्याच्या अतिथी मान्यवरांचं जे पाहायला मिळालं ती नावं देखील खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण खूप मोठं सहकार्य इथे प्रत्येकाचं जे पाहायला मिळाले. पुढे एकदा अखिलेश, ओहो हो व्हॉट अ स्ट्रोक, अक्षय जराडचा स्ट्राइक मार्क, बॉल लॉंग ऑफ सीमा रेषा पार, धावा येतात 4, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. दिला तर झाकू. आता षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलं. पहिलं षटक संपत असताना धावफलकामध्ये आपण पाहतोय 11 धावा ह्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाल्यात आणि षटक क्रमांक 2 कडे आपण येणार आहोत. दुसरं षटक आपण पाहतोय आणि बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय ज्या गोलंदाजाची चर्चा इथे ह्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, ज्या गोलंदाजानं पहिली विकेट हॅट्रिक घेतली, पहिल्या क्रमांकाचं निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केला, नाव असेल शैलेश बेंद्रे आलेत. एकूण एकाच षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर 5 विकेट घेतल्या, स्पेलमध्ये 6 विकेट. तर पारितोषिक देखील आपण पाहतोय अजित बेंद्रे उपसरपंच बाबळेश्वर यांच्या वतीनं शैलेश बेंद्रे यांच्या मेडल ओव्हरसाठी 1100 रुपयांचा पुरस्कार हा दिला जाणार आहे. खूप चर्चेमध्ये असणारे हे गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तयार असतील पुन्हा एकदा शैलेश बेंद्रे. खरं तर काळ कसोटीचा होता पण वारसा संघर्षाचा होता. हे शैलेश बेंद्रेनं त्यांच्या स्पेलमध्ये आणि त्यांच्या अनुभवामध्ये आणि त्यांच्या क्रिकेटमध्ये इथे नक्कीच सांगितलं. शैलेश बेंद्रे हे नाव खरं तर चर्चेमध्ये नव्हतं. आपण पाहिलं बाबळेश्वर चषक, बाबळेश्वर चषकामध्ये या ठिकाणी मात्र 3 बॉलवरती 3 षटकार अनिकेत काळे यांच्या माध्यमातून आपण पाहतो. खरं तर शैलेश ह्या गोलंदाजावरती जे खेळले गेले आणि त्यानंतर खरं तर शैलेश यांचा बॅड पाच पाहायला मिळाला. आपण पाहिलं खरं तर 3 बॉलवरती 3 षटकार आले. त्यानंतर ती रील प्रचंड व्हायरल झाली आणि त्यानंतर आपण पाहतो खूप साऱ्या प्रतिक्रिया देखील शैलेश बेंद्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. त्यानंतर शिर्डी प्रीमियर लीग झाली, त्या ठिकाणी देखील शैलेश बेंद्रे याला खरं तर जी मागणी होती पण त्या स्पर्धेमध्ये देखील शैलेश बेंद्रे पाहायला मिळाले नाहीत. त्यांनी वेळ जाऊन दिला. त्यानंतर आपण पाहतोय खरं तर प्रॅक्टिस केली, सराव केला आणि त्यानंतर हो हाही बॉल आपण पाहतोय खेळलाय आणि जाणार आहे. पहिलाच बॉल बाउंड्री लाईन पार, धावा येतात 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री 4 धावा स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 16 धावा धावफलकामध्ये आहेत. शैलेश बेंद्रे यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. खरं तर बाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये अनिकेत काळे यांनी 3 षटकार ठोकले. त्यानंतर खरं तर खूप साऱ्या कमेंट्स शैलेश बेंद्रे यांच्यावरती आल्या. त्यानंतर शिर्डी प्रीमियर लीग मध्ये देखील खरं तर शैलेश बेंद्रे यांना जी मागणी होती पण त्या ठिकाणी शैलेश बेंद्रे पाहायला मिळाले नाहीत. त्यानंतर खरं तर थोडेसे थांबले, संयमाचा काळ त्यांनी दाखवला. त्यानंतर प्रॅक्टिस केली आणि आपण पाहतोय नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये आले आणि आल्याबरोबर आपण पाहिलं विकेट हॅट्रिक, मेडल षटक केलं आणि शैलेश बेंद्रे हे नाव पुन्हा एकदा सर्वांना पाहायला मिळालं. तर इथे आपण पाहतोय लागोपाठचे 2 स्ट्रोक, जबरदस्त स्ट्रोक, 6 रन येतोय. हा असेल षटकार, 6 रन 6 धावा. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार.
मग प्रत्येका पाठीमागे खरं तर मेहनत असते, जिद्द असते आणि ती मेहनत ती जिद्द शैलेश यांची आपण पाहिली. पण आज खरं तर ह्या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरत आहेत. मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असणारे हे खेळाडू आणि आपण पाहिले खरं तर आपल्या स्पेलमध्ये 6 विकेट घेत स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक, स्पर्धेमध्ये पहिलं मेडन षटक, स्पर्धेमध्ये पहिलं निर्धाव षटक आणि हा पराक्रम शैलेश बेंद्रे यांच्या नावावरती आहे. राहाता तालुक्यातील बाभुळेश्वर गावचे खेळाडू आणि आपण पाहतोय क्षमता त्यांच्याकडे आहे, क्वालिटी आहे, दर्जाही आहे आणि शैलेश बेंद्रे ह्या नावाची चर्चाही नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तयार असतील पुन्हा एकदा. याबरोबर हा बॉल आपण पाहतोय खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरनं आलेत. लॉंग ऑफ मध्ये हा बॉल फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड करतील आणि त्याबरोबर 23 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. जुनेद पटेल एका बाजूला, अक्षय झराड एका बाजूला आहेत, जे की 5 बॉलमध्ये 16 बनवल्यात. अक्षय झराड यांच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूला जुनेद पटेल 2 बॉल चेंडूंचा सामना केलाय आणि 2 धावा. कॅप्टन आहेत आणि खरं तर संयमाची भाषा बोलतायत आणि 118 बनवायच्या असतील ना तर इथे षटकार चौकार खेळावे लागतील. तयार असतील पुन्हा एकदा. हो, हा ही बॉल आपण पाहतोय खेळलाय, तिथे मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल फिल्डर आलेत आणि बॉल फील्ड करतील. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर 4, त्यानंतर 6, त्यानंतर पुढे एकदा सिंगल आणि खरं तर आपण पाहतो ना पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी शैलेश यांची आपण या टुर्नामेंटमध्ये पाहिली. क्वालिफायर 1 मध्ये देखील आपण पाहतो खरं तर शैलेश बेंद्रे या नावाची चर्चा पाहायला मिळणार का, ही गोष्ट देखील खरं तर सर्वांच्या नजरा इथे मात्र शैलेश बेंद्रेवरती असतील. आतापर्यंत ह्या स्पर्धेमधील एक अव्वलीय दर्जाचा गोलंदाज म्हणून शैलेश बेंद्रे या नावाची चर्चा देखील आपण पाहिली. हो, फुल ऑफ लेंथ, डीप लॉंग ऑन आणि बॉल जातोय लॉंग ऑन सी बारेशा पार. जुनेद पटेल एका बाजूला आहेत तर अक्षय झराड यांच्या बॅटमधून आपण पाहतोय धावा येत आहेत. 4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. दिला तर झापूक 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 वाजत राहतंय ग. दिला तर झापूक. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा. थँक्यू. पॉवर प्लेचं खरं तर क्रिकेट आपण आतापर्यंत दुसऱ्या इनिंग मध्ये पाहिले. 28 आल्यात, 1 विकेट ही पाहिली. षटक क्रमांक 3 अखिलेश पुन्हा एकदा बॅटिंग पॉवर प्ले मध्ये हा बॉल पाहतोय अगदी अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल गेला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. धावफलकी एका धावेने पुढे पोहोचता येईल कसा बदल देखील तुम्हाला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 29 धावा ह्या धावफलकामध्ये होता आणि अगदी 2 धावा त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळाल्या. 30 धावा ह्या एकूण स्कोर कार्ड मध्ये आहेत. 28 होत्या, 2 धावांची इथे मात्र भर पडली. 30 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 35 बॉल शिल्लक आहेत आणि 88 धावा इथे मात्र शंभूराजे 11 कोकलगाव या संघाला मॅच जिंकण्यासाठी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी हो तेज तरार. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक 31 धावा आहेत. अखिलेश सिंग याही गोलंदाजाची चर्चा आपण पाहिली. खरं तर वेग आणि वेगाबरोबर आपण पाहतोय अचूक टप्पा ही ह्या गोलंदाजाची खासियत आहे. व्हेरिएशन देखील खूप चांगलं आहे. वेगवान गोलंदाज म्हणून याही गोलंदाजाची ख्याती आपण महाराष्ट्रभर पाहिली. हलक्या तळ हा ही बॉल आपण पाहतोय फक्त दिशा दिली. इनसाइड आउट खेळलाय. कव्हर पॉईंट मध्ये बॉल गेलाय. फिल्डर आलेत आणि त्याबरोबर 2 धावा ही मैदानावरती पूर्ण होत आहेत. पण चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं पहिल्या क्रमांकाचा फलंदाज मनसुब शहा बाद झाले. त्यानंतर खरं तर अक्षय झराड आणि जुनेद पटेल ह्या 2 बॅट्समन खरं तर इथे मात्र हा डाव सावरलाय आणि दुसऱ्या विकेटसाठी
इथे एक पार्टनरशिप होताना तुम्हाला पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये 28 धाब्यांची पार्टनरशिप इथे मात्र जुनेद पटेल आणि अक्षय झराड यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामध्ये 6 बॉलमध्ये 20 अक्षय झराड. 5 बॉलचा सामना जुनेद यांनी केलाय. 7 बडवल्यात पण नशिबाची साथ भेटणार का? बॉल हवेमध्ये नोमॅस लँड मध्ये हा बॉल जातोय. केवळ एक सिंगल. स्ट्रोक फसला होता. अगदी फुल ऑफ लेनचा बॉल होता. त्याला अगदी उंचावून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. जुनेद पटेल यांचा उंची खूप मिळाली. डिस्टन्स तितका कव्हर करू शकले नाहीत. लांबी तितकी मिळू शकले नाहीत. आणि त्याबरोबर आपण पाहतोय स्कोरकडे देखील पुढे एकदा एका धावेने पुढे पोहोचते. 34 धावा धावफलकामध्ये आहेत. 33 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 84 धाव्यांची गरज अजूनही आवश्यक आहे. सुरुवात खरं तर दोन्ही टीमची चांगली आहे. एका बाजूला पॉवर प्लेमध्ये आपण 28 धावा पाहिल्या. दुसऱ्या बाजूला पॉवर प्लेमध्ये एक विकेट देखील आली. त्यामुळे सुरुवात खरं तर खूप महत्त्वाची आहे. पॉवर प्लेमध्ये तुम्ही खरं तर चांगलं क्रिकेट खेळलं ना तर त्यावरनं त्या मॅचची इथे मात्र सूत्र समोर येत असतात. निकाल स्पष्ट होत असतात. स्ट्रोक फसलाय आणि याबरोबर विकेट नंबर 2 अक्षय झराड बॅक टू डग आउट. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधने थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील माप. दुसराही फलंदाज आपण पाहतोय ह्या वर्षी खरं तर चर्चेमध्ये असणारे अक्षय झराड ह्या मॅच मध्ये आपण पाहतोय खरं तर मोठा कारनामा करू शकले नाहीत. आउट होत आहेत. अक्षय झराड स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॉलमध्ये गती होती. बाउन्सही होता आणि या बॅट आणि बॉलमध्ये तो संपर्क पाहायला मिळाला नाही. आणि त्यानंतर आपण पाहतोय दुसरी विकेट स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. 360 अँगलमध्ये खरं तर हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. आणि नेहमीच आपण पाहिले फाईन लॉंग लेग स्क्वेअर हा त्यांचा फेवरेट एरिया आहे. आणि पुन्हा एकदा तोच एरिया निवडण्याचा प्रयत्न, त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अक्षय झराड यांचा होता. फसला. विकेट मिळाली. आणि या 34 या धावसंख्येवरती आपण पाहतोय दुसरा फलंदाज शंभूराचे 11 गोगलगाव संघाने गमावलाय. तर नवीन बॅट्समन मैदानात मध्ये येणार आहेत. नाव असतील संदीप भांगरे. अखिलेश सिंग यांचं कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीनं ह्या षटकामध्ये मात्र विकेट मिळवली. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं एक विकेट खरं तर मनसूफ शहा यांची पाहायला मिळाली. पुढे एकदा पाक कट केलाय. बॉल फिल्डर त्या ठिकाणी आहेत. बॉलला फील्ड करतील. खूप चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. धावफलक एका धावेने पुढे पोहोचते. स्कोरकार्डमध्ये हलकासा बदल होते. स्कोरकार्ड जर आपण पाहिलं 35 धावा ह्या धावफलकामध्ये. सुरुवातीबद्दल आपण चर्चा करत होतो आणि ही ती सुरुवात खरं तर आता बॉलिंग टीमनं खूप पॉवरफुल मिळवली. 2 विकेट मिळवल्यात पॉवर प्ले मध्ये एक. त्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील एक विकेट आली. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं धावांची गती खरं तर 35 धावा धावफलकामध्ये आहेत. 31 बॉल शिल्लक आहेत. 83 धावा बनवायच्यात. त्यामुळे इथून पुढे जर ही मॅच जिंकायची असेल ना तर आता गेअर बदलावा लागेल. अखिलेश तयार असतील. हो उंचावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नसेल. डॉट बॉल. दीर्घाव चेंडू. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकानंतर शंभूराजे 11 गोगलगाव 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलकामध्ये 35. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत असेल. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग महाराष्ट्रातील प्रीमियर लीग फॉर्मॅट मधील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेटची ही स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये मात्र विजेत्या संघ मालकासाठी 4 व्हीलर कार दिली जाणार. ओव्हर नंबर 4 कडे आपण ते बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा शैलेश बेंद्रे ह्या स्पर्धेमधील बहुचर्चित गोलंदाजामध्ये असणार हे नाव तयार असतील. पुन्हा एकदा या अगोदरचं षटक थोडंसं महागडं ठरलं पण इथे आता कमबॅक करावं लागेल. विकेट मिळवावं लागतील. शैलेश तयार असेल. समोर आव्हान असेल संदीप यांचं. खूप सुंदर बॉल आपण पाहिला. गुडलँड वरती बॉल होता. शरीरापासून थोडासा खरं तर लांब ठेवण्याचा प्रयत्न देखील हा पाहायला मिळाला होता. पण पिचिंग झाल्यानंतर बॉलनं थोडंसं आतमध्ये वळताना आपण पाहिलं. आणि हे खरं तर आपण पाहतो ना हे व्हेरिएशन आणि
स्विंग्स खरं तर खूप महत्वाचे. सिमेंट विकेटवरती हे स्विंग तुम्हाला फार कमी वेळा पाहायला मिळतात. तुम्हाला नॅचरल स्विंग फार कमी वेळा पाहायला मिळतात. तुमच्या टॅलेंटनं खरं तर बॉल फिरवण्याची क्षमता ही तुमच्याकडे सिमेंट विकेटवरती असली पाहिजे आणि ती क्षमता शैलेश बेंद्रे यांच्याकडे आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. मॅचची परिस्थिती आपण पाहतो 29 बॉल शिल्लक आहेत. 82 धावा अजूनही बनवायच्यात. समोर तयार असतील जुनेद पटेल. फुल टॉस बॉल मिड विकेटमध्ये फिल्डर आलेत. बॉल तो फील्ड करतायत. प्रभाव टाकू शकले नाहीत खरं तर जुनेद. अजूनही संयमाचं क्रिकेट खेळतायत आणि विशेषतः आपण पाहतोय 28 बॉल शेवटचे बाकी आहेत. 81 बनवायच्यात. आता फार काळ खरं तर तुम्हाला इथे सिंगल डबल ह्या मॅचमध्ये इथे इनिंग खेळून जे पुढे चालणार नाहीये. मॅच जर जिंकायची असेल ना तर आता इथे अटॅक करावा लागेल. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. आणि इथे आपण पाहतोय वेळेमध्ये तो अटॅक करणं, वेळेमध्ये ते मोठे स्ट्रोक खेळणं इथे गरजेचं असतील. हो यॉर्कर, भन्नाट यॉर्कर, हे ब्रह्मास्त्र आहे शैलेश बेंद्रे यांचं आणि ते वापरले इथे आपण पाहतोय. कारण या अगोदरचं षटक थोडंसं महागडं होतं पण इथे आपण पाहतोय एकाच षटकामध्ये 3 ते 4 यॉर्कर लेंथचे बॉल करण्याची क्षमता ह्या शैलेश बेंद्रेमध्ये आहे. सर्वसामान्य आपण पाहतोय अगदीच बाबळेश्वर सारख्या छोट्याशा गावातून क्रिकेटला सुरुवात केली आणि टेनिस बॉलचं क्रिकेट म्हटलं की आपण पाहतो बॉलर्स खरं तर खूप कमी वेळा प्रकाश झोतामध्ये येतात. टेनिस बॉलचं क्रिकेट म्हटलं की नेहमीच फलंदाजांना खूप सारी मागणी असते. पण खऱ्या अर्थानं शैलेश बेंद्रेने सुरुवात केली आणि त्यानंतर आपण पाहतो इथे मात्र त्याची जिद्द आणि त्याची मेहनत, त्याची चिकाटी आपण पाहतोय. बॉलिंगच्या माध्यमातून महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये आज एका चांगला परफॉर्मन्स इथे तुम्ही हो काय बॉल केलाय. जबरदस्त बॉल होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न फसलाय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पण रिप्लेमध्ये देखील पुढे एकदा हा बॉल तुम्ही पाहू शकता. शैलेश बेंद्रे खरं तर शिरड्यापासून थोडासा लांब ठेवला होता. अगदी 4थ्या ते 5व्या स्टंपवरती हा बॉल केला होता. बॅकफुटवरती जात खेळण्याचा प्रयत्न तो फसला. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसला. 26 बॉल 81ची गरज. पुढे एकदा फुल ऑफ लेंथ, पुढे एकदा यॉर्कर लेंथ आपण पाहिली. हो खराब फिल्डिंग आणि बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ फील्ड केलाय. स्कोर कार्ड ही पुढे पोहोचते. धावफलकामध्ये आपण पाहतोय 39 धावा, 25 बॉल 79 धावा अजूनही बनवायच्यात. मॅच मध्ये आपण पाहतोय तिसऱ्या विकेटसाठी इथे पार्टनरशिप जी पाहायला मिळते. या अगोदर अक्षय चव्हाण यांची विकेट आपण पाहिली पण अक्षय चव्हाण बाद झाल्यानंतर इथे षटकार चौकारांची देखील कमी जाणवते. पहिल्या षटकामध्ये आपण मनसुख शहा यांच्या माध्यमातून एक बाउंड्री पाहिली होती. तर आता हो फुल ऑफ लेनचा पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा हा बॉल. संदीप समजू शकले नाहीयेत आणि नंबर 4 संपते 4 षटकानंतर. शंभूराजे 11 गोगलगाव. धावफलकामध्ये आपण पाहतोय 39 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये अजूनही 17 मिनिटं शेवटची जी शिल्लक असणार आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांकडून ही पहा ओव्हर संपली. एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी लोणी, आनंदजी आसवाणी, प्रमोदजी बिहाणी यांच्या माध्यमातून हे विशेष असं सहकार्य आपल्याला ह्या स्पर्धेसाठी मिळाले. विशेष सहकार्यामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं महेश भाऊ वाघे पाटील, माजी उपसरपंच पिंपरी निर्मळ, त्यानंतर बेस्ट बॅट्समन रोहितजी ब्राह्मणे, बेस्ट बॉलर स्वप्नीलजी वरपे पाटील, बेस्ट फिल्डरसाठी एक वॉच सरोज बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून आहे. तर बेस्ट लोकल प्लेअरसाठी बाळासाहेब मेहर सर, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, मॅन ऑफ द सिरीज इलेक्ट्रिक बाईक सुधीर आहेर पाटील, संचालक बँक लोणी यांच्या माध्यमातून आहे. ड्रिंक ब्रेकचं सौजन्य आपण आत्ताच जे पाहिले
एबी टर्फ स्पोर्ट्स लोणी, यूट्यूब लाईव्ह सौजन्य शरद भाऊ आहेर पाटील, ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द, पाणी आणि जार सौजन्य श्रीराम विनायक विखे पाटील, मुख्य ट्रॉफी सौजन्य स्वप्नील मुसळे पाटील व श्री गोरक्ष लोखंडे यांच्या माध्यमातून आहे. तर बाउंड्री ड्रॉप सौजन्य विजूभाऊ विखे पाटील, अनमोल सहकार्य रामभाऊ जाधव पाटील, LED स्क्रीन सौजन्य संदीप घोगरे पाटील, साऊंड सिस्टम कैलास विखे पाटील, खेळाडू कक्ष सौजन्य योगेजी कुऱ्हाडे यांच्या वतीनं आहे. जाऊया ह्या मॅचकडे. 24 मध्ये 79. हो हाही बॉल वेग क्वालिटी दर्जा दाखवणारा होता आणि याबरोबर आपण पाहतोय डॉट बॉल. मॅचची परिस्थिती बदलली आहे, बिघडली आहे. शंभूराजे 11 गोगलगाव संघासाठी ही मॅच आता उघड झाली आहे. शेवटचे 23 बॉल 79 बडवाच्या जुनेद पटेल इथे मात्र आता गेअर चेंज करावा लागेल, कारण 9 बॉलचा सामना केलाय, फक्त 9 बडवल्यात आणि ही मॅच जिंकायची असेल ना तर आपण पाहतोय इथे मोठं स्ट्रोक येणं हे देखील खूप गरजेचं असेल. तर विशेष सहकार्यांमध्ये आपण पाहतोय महिला गॅलरी सौजन्य ज्यांच्या माध्यमातून आहे नानासाहेब उर्फ बंडूभाऊ दिघे पाटील, खेळाडू कक्ष सौजन्य योगेजी कुऱ्हाडे, लकी ड्रॉ स्कूटी सौजन्य विजय मापारी पाटील, अनमोल सहकारी भाऊसाहेब तुपे, सूर्यपुत्र आर्ट्स यांच्या माध्यमातून LED स्टंप सौजन्य जावेद फकीर मोहम्मद शेख, अक्सा पेंट्स लोणी बुद्रुक यांच्या वतीनं आहे. तर विशेष सहकारी आपण पाहतोय साई समर्थ सिमेंट प्रोडक्ट, सतीशजी खर्डे, अमोलजी थोरात, ज्ञानेश्वरजी खर्डे, अनमोल सहकार्य बबलू म्हस्के पाटील, उपसभापती पंचायत समिती राहता. त्याबरोबर आपण पाहतोय भावपूर्ण श्रद्धांजली खऱ्या अर्थानं ज्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम नामदार चषकाच्या माध्यमातून केलं जाते. कैलासवासी शांताराम विनायक पाटील आहेर व कैलासवासी बाबासाहेब गोपीनाथ पाटील आहेर यांच्या माध्यमातून यांच्या आपण पाहतोय खरं तर आठवणींना उजाळा देण्याचं काम ह्या नामदार चषकामध्ये लोणी प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर सायकल सौजन्य आपण पाहतोय निलेश विखे पाटील, रंगदर्शन ट्रेडर्स लोणी, सायकल सौजन्य अनुराग आहेर पाटील, बॅरिकेड सौजन्य सागर वरपे पाटील. त्यानंतर आपण पाहतोय अनमोल सहकार्य गोरक्षनाथ विखे पाटील, सायकल सौजन्य अजय दिघे पाटील, त्रिमूर्ती दूध संकलन, अनमोल सहकार्य अनमोल सहकार्य सुनीलजी दिघे पाटील यांच्या माध्यमातून. त्यानंतर अनमोल सहकार्य शुभमजी तुपे पाटील, अनमोल सहकार्य आपण पाहतोय अमोलजी तुपे पाटील यांच्या माध्यमातून. सर्वच विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक आभार. आणि ह्या मॅचकडे आपण पुन्हा एकदा येतोय. रिटायर्ड आउट आपण पाहिलेत खरं तर जुनेद पटेल तुम्हाला डगआउटच्या दिशेला जाताना पाहायला मिळाले. नवीन बॅटल रिटायर्ड हट इथं तुम्ही पाहिले त्या अगोदर जुनेद पटेल तुम्हाला पाहायला मिळाले. गोलंदाज पुन्हा एकदा तयार असतील. 40 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. 22 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 78 बनवायच्यात. हो हाही बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल, इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त बॉल आपण पाहतोय धावफलकामध्ये. जर आपण पाहिलं खरं तर 41 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. रिटायर्ड हट या अगोदर संघाचे कॅप्टन आपण पाहिले जुनेद पटेल. नवीन बॅट्समन देखील मैदानात आतमध्ये येणार आहेत. त्यामध्ये आपण पाहतोय खरं तर संदीप एका बाजूला आहेत, सुहास पवार एका बाजूला आहेत आणि पुन्हा एकदा हाही बॉल इथे डॉट असे व्हाईट, इट्स अ व्हाईट बॉल. लेट पण थेट निर्णय आलाय. व्हाईट बॉल येतोय, स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकामध्ये आपण पाहतोय 42 धावा, 22 बॉल शेवटचे बाकी आहेत अजूनही आणि जिंकण्यासाठी 76 ची गरज. 22 चेंडू 76. हो फुल टॉस होता, स्क्वेअर मध्ये गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, बॉलला फील्ड करतील आणि त्याबरोबर आपण पाहतोय पुढे एकदा धावफलक एका धावेने पुढे पोहोचतंय आणि ह्या सिंगल डबलने ह्या मॅच वरती कोणताही परिणाम पाहायला मिळत नाहीये. धनंजय भिंताडे आपण पाहतोय षटक क्रमांक 5 मध्ये. या अगोदर आपण पाहिलं खरं तर खूप दर्जेदार बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये सेमीफायनल नंबर 1 मध्ये, क्वालिफायर नंबर 1 मध्ये पाहायला मिळाली. अर्धशतक पूर्ण केलं. महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण रोल इथे धनंजय यांचा तुम्हाला पाहायला मिळाला.
बॅटिंगमध्ये देखील आता बॉलिंगमध्ये देखील आपण पाहतोय खरं तर खूप प्रभावित करतायत. 44 धावा फलकामध्ये आहेत आणि 20 बॉल शेवटचे बाकी 74 धावा ह्या अजूनही बनवायच्यात ही मॅच जिंकण्यासाठी. पण मॅच मध्ये खरं तर कोणतीही चुरस पाहायला मिळत नाहीये. सेमीफायनल नंबर 1 ची मॅच सुरू आहे. जो संघ जिंकणार तो थेट पोहोचणार फायनल मध्ये. त्यामुळे ही मॅच जिंकणं दोन्ही संघासाठी खूप गरजेचं असेल. हो 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 पुन्हा एकदा इट्स अ वाईट बॉल, अतिरिक्त बॉल. स्कोर कार्ड पुढे जाते. एका धावेने आपण पाहतोय 45 धावा इथे धावफलकामध्ये येत आहेत. आणि धनंजय भिंताडेचं हे षटक देखील आपण पाहतोय. आतापर्यंत 3 वाईट बॉल आलेत, 3 अतिरिक्त बॉल पाहायला मिळतात. पण दुसऱ्या बाजूचा विचार केला तर अजून कोणताही बिग हिट धनंजय भिंताडेनं इथे फलंदाजाला जो खेळू दिला नाहीये. हो हो बिग हिटचा प्रयत्न होता, फसलाय. हाही बॉल डॉट डिलिव्हरी. धनंजय भिंताडे हे नाव खरं तर ह्या मॅच मध्ये क्रीडा रसिकांच्या मनामध्ये घर करून जाते. आपल्या नावाचा डंका वाजवतायत. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून तर दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहतोय बॉलिंगमध्ये देखील दमखम दाखवतायत, ताकद दाखवतायत, दहशत दाखवतायत. शेवटचे 19 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 73 धावांची गरज. सेमीफायनल नंबर 1. काही बॉल स्लॉट मध्ये आलाय आणि पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. चरण येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. षटक क्रमांक 5 संपले आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर क्वालिफायर नंबर 1 सेमीफायनल नंबर 1 आपण पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 118 धावांचा पाठलाग सुरू आहे. शंभूराचे 11, गोगलगाव 51. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. सतीश पोखरकर आले. पहिलाच बॉल लॉंग लेग मध्ये पाठवलाय. फिल्डर तिथे आहेत. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न, कॅच होणार का? 3 फिल्डर आले होते. नोमस लँड मध्ये बॉल गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकामध्ये आपण पाहतोय 53. शेवटचे 17 बॉल. शंभूराजे 11 गोगलगाव टीमला फायनल मध्ये पोहोचण्यासाठी अजूनही धावा बनवायच्या 65. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रतीक ग्लास स्टील लोणी ह्या संघाचं कौतुक असेल. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग देखील आपण पाहिली. स्कोर कार्ड आपण पाहतोय इथे एका धावेने पुढे पोहोचते. स्कोर कार्ड मध्ये होते बदल. धावफलकामध्ये आपण पाहतोय 54 धावा धावफलकामध्ये आहेत. अजूनही 13 मिनिटं 33 सेकंद शिल्लक आहेत. हो 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 याच बरोबर हा बॉल डीप मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जातोय. आउट ऑफ द पार्क. चरण येतोय षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. 6 धावा आपण पाहतोय. मिड विकेट आधी लॉंग ऑफ दरम्यान हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. 16 चेंडू 58 गरज. सुहास पवार यांच्या बॅटमध्ये हा स्ट्रोक आलाय. पुढे एकदा छेडछाड करण्याचा प्रयत्न होता. हो हो गॅप मध्ये बॉल. थर्ड मॅन एरिया नो चान्स और बॉल सीमा रेषा पार. धावा येत आहेत 4-4 चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. स्कोर कार्ड मध्ये 64 धावा. पुढे एकदा
हाही बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये पण डिसिजन आलाय. इट्स अ नो बॉल. नो बॉल. खराब बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. मॅच मध्ये पुन्हा एकदा मनोरंजन. मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे मात्र ट्विस्ट निर्माण झालाय. फ्री हिटचा हा बॉल होता तिथे आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आलेत बॉलला फील्ड केलं आणि खरं तर फ्री हिटच्या बॉलवरती विशेष असा प्रभाव टाकू शकले नाहीत ह्या मॅच मध्ये. धावफलक पुढे पोहोचते 66 धावा धावफलकामध्ये. 5.4 नंतर 14 बॉल शिल्लक आहेत. 52 अजूनही बनवायच्यात. शंभराचे 11 कोगलगाव. खरं तर धावांची गती वाढवावी लागेल. 14 बॉल शेवटचे बाकी आहेत. 52 अजूनही बनवायच्यात. पुढे एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न फसलाय बॉल. इथे आपण पाहतोय खरं तर गोलंदाज स्वतः सतीश आलेत. कोणताही विशेष प्रभाव खरं तर अजूनपर्यंत ही जोडी देखील खरं तर ह्या मॅच वरती टाकू शकली नाहीये. 13 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 52 धाब्यांची गरज. व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. खराब डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. तर वारंवार खरं तर खूप सारे व्हाईट बॉल तुम्हाला पाहायला मिळाले. अगोदर धनंजय भिंताडे यांचं देखील एक षटक आपण पाहिलं होतं. 3 ते 4 अवंतर बॉल पाहायला मिळाले. ह्या षटकामध्ये देखील एक नो बॉल 2 व्हाईट बॉल येत आहेत आणि अतिरिक्त धावा इथे मात्र खूप सारे येताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाहूयात खरं तर ह्या बॉलवरती डिसिजन काय आहे याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. बॉल खरं तर पिचिंग कुठे झालाय हे पाहणं देखील गरजेचं असेल आणि टीव्ही अंपायरकडे खरं तर काहीशे प्रश्न केलेत. डिसिजन काय येणार. रिलीज पॉइंट खरं तर बॉलचं कुठे आहे हे खूप महत्वाचं आहे. पाहूयात डिसिजन काय येणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असतील. अजूनपर्यंत आपण पाहिलेत खरं तर 2 वाईड 1 नो ह्या ओव्हरमध्ये तुम्हाला सतीश पोखरकर यांचा पाहायला मिळाला. त्यामुळे ही मॅच देखील खरं तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि असे अवंतर बॉल खरं पुन्हा एकदा तुम्हाला ह्या मॅचमध्ये बॅटिंग टीमला घेऊन येताना पाहायला मिळतील. त्यासाठी मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागणार आहेत. पाहूयात. इट्स अ व्हाईट बॉल. तिसरा व्हाईट बॉल ह्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय. हा गेला वाईड. अवीर सोल 68 धावा 13 चेंडू 50 ची गरज. गोलंदाज तयार. हो हो खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईड. पुन्हा एकदा अवांतर. प्रवरा एज्युकेशनचे सिव्हिल इंजिनियर सन्माननीय मोरे साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं ही नामदार चषक लोणी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत. डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळेल. एकूण 5 अवंतर बॉल तुम्हाला ह्या षटकामध्ये पाहायला मिळाले होते पण त्या गोष्टीचा खरं तर परिणाम ह्या मॅच वरती पाहायला मिळाला नाही. अजूनही 3 मिनिटं आणि 37 सेकंद बाकी आहेत आणि ह्या 3 मिनिटं आणि 37 सेकंदामध्ये तुम्हाला हे 7वं षटक पूर्ण करायचे. एकोणसाठ धावा आपण पाहतोय या धावफलकामध्ये. 69 धावा माफ करा धावफलकामध्ये 12 बॉल शिल्लक आहेत आणि 49 ह्या विजयासाठी बनवायच्यात. चला वेळ घेऊ नका. टाइम लिमिट खूप महत्वाचं आहे आणि त्या टाइम लिमिटमध्ये तुम्हाला आपल्या षटकाचा कोठा इथे पूर्ण करायचा आहे. मॅचकडे आपण येतोय. बॉलिंग मार्कवरती जर आपण पाहिलं पुढे एकदा धनंजय तयार असतील. आयकॉन खेळाडू आहेत. हाही बॉल इथे आपण पाहतो बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय खरं तर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये होते गलीमध्ये होते तिथे आपण पाहिले अगदी हा बॉल स्टॉप केलाय. 69 धावा तुम्ही पाहताय धावफलकामध्ये आहेत. 11 बॉल शेवटचे बाकी आहेत. 49 अजूनही बनवायच्यात. 11 बॉलमध्ये 49. सुहास पवार जे की 8 बॉलचा सामना केलाय 15 बनवल्यात आणि विशेषतः धनंजय भिंदाडेवरती आता आक्रमण करावं लागेल.
पहिल्या इनिंगमध्ये धनंजय बिनताडे यांचं अर्धशतक तुम्ही पाहिलं. पहिल्या इनिंगमध्ये सर्वांना प्रभावित केलं बॅटिंगच्या माध्यमातून. हो, हाही बॉल आपण पाहतोय शिरड्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. इनसाइड आउट खेळलाय. कव्हर पॉईंटमध्ये बॉल जातोय. फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करतील आणि त्याबरोबर रनआउटच्या माध्यमातून विकेट नंबर 3 फलंदाज संदीप होत आहेत बाद. तर आपण पाहतोय खरं तर 70 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज देखील आपण पाहिलाय. आणि पुन्हा एकदा खरं तर विशेष सहकार्य ह्या स्पर्धेमध्ये ज्यांचं आहे त्यांचं देखील खरं तर नामोल्लेख आपण वारंवार करतोय. त्यांच्या ह्या विशेष सहकार्याशिवाय खरं तर ही स्पर्धा अपुरी आहे असं म्हटलं तरी चुकीचे ठरणार नाही. त्यामध्ये आपण पाहिले महेश भाऊ वाघे पाटील, माजी उपसरपंच पिंपरी निर्मळ, रोहिजी ब्राह्मणे. हो स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवला पार्किंग लॉट मध्ये. चरण येतोय षटकार, 6 धावा. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. शेवटचे 9 बॉल शिल्लक आहेत, 42 बनवायच्यात. मॅच मध्ये पहा या षटकाराच्या मदतीनं पुढे एकदा थोडासा रोमांच निर्माण झालाय. पण अजूनही आपण पाहतोय खरं तर अजून 3 बॉल शिल्लक आहेत. या 3 बॉलवरती जर 3 विकेट आले ना तर पुढे एकदा ह्या मॅच मध्ये सुहास पवार ह्या नावाची चर्चा होणार. धनंजय तयार असतील. पुढे एकदा इनसाइड आउट कट केलाय बॉल, पॉइंट क्षेत्रामधून पोहोचेल, बाउंड्री लाईन पार. धावा येतात पुढे एकदा 4-4-4. येतोय चौकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका, हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. शेवटचे 8 बॉल शिल्लक आहेत, 38 अजूनही बनवायच्यात. धनंजय भिंताड्यावरती केलेलं आक्रमण आपण पाहतोय सुहास पवार यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मिड विकेट एरिया, नो चान्स, बिग ब्लास्ट. सुहास पवार आपल्या बॅटिंग मध्ये पॉवर दाखवतात. चरण षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आर पार हो. टोचतील हजारो लाखो काटे तुला, तू त्यांच्याही आर पार हो. कळेल तुला कुवत तुझी, तू विजयाचा षटकार हो. तू विजयाचा षटकार हो. इथे आपण पाहतोय 1 षटकार 1 चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. सुहास पवारनं ह्या मॅच मध्ये रोमांच निर्माण केलाय. पुन्हा एकदा शंभू राजे 11 गोगलगाव. पुन्हा एकदा तयार. हो हाही बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहिले बॅटची एज घेतली आणि त्यानंतर स्लीप मध्ये बॉल पाहायला मिळाला. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धावफलक देखील या ठिकाणी मात्र पुढे पोहोचतंय आणि त्याबरोबर 87 धावा इथे आपण पाहतोय. सध्या षटक क्रमांक 7 संपले आणि 7 षटकानंतर शंभूराजे 11 गोगलगाव 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 87, लॉस ऑफ 3 विकेट्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. जिथे संपल ना ज्यावेळेस एखाद्या वेळेस संपल ना तुम्ही पण सांगत चला त्यांना मायक्रोफोन वरती का संपला टाइमिंग. 87 धावा धावफलकामध्ये आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 31 धावांची गरज. इथे आपण पाहतोय ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. 6 चेंडू आणि 31 जॉन्टी पदक आलेत. हो पहिलाच बॉल. पुन्हा एकदा सुहास पवार यांच्या बॅट मध्ये आपण पाहतोय
एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याबरोबर विकेट देखील मैदानावरती पाहायला मिळते. बिग विकेट गॉन. सत्याऐंशी धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. 5 बॉल शेवटचे बाकी आहेत. 31 धाव्यांची गरज इथे आपण पाहतोय. ही मॅच जिंकण्यासाठी असेल. शेवटचे 5 चेंडू 31 धावा. विकेट येताना देखील आपण पाहतोय मैदानावरती. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं खरं तर जॉन्टी वतक यांच्या माध्यमातून जी विकेट आली आणि या शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 31 बनवायच्यात. उंचावून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये आपण पाहतोय खरं तर संपर्क प्रॉपर पाहायला मिळत नाहीये आणि त्याबरोबर धावही मैदानावरती आपण पाहतोय. केवळ एक सिंगल जे मैदानावरती येणार आहे. 88 धावा त्या धावफलकामध्ये. 4 बॉल शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी अजूनही 30 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हर एरिया. नो चान्स और बॉल बाउंड्री लाईन च्या पार होतोय. येत्यात 4 धावा. चौकार. 4 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत आणि 26 धाब्यांची गरज. पुढे एकदा पहा फुल ऑफ लेनचा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहतोय बॉल पर्यंत येत आहेत आणि त्या अगोदर बॉल बाउंड्री लाईन पार होतोय. धावा येतील 4. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे थँक्यू. 2 बॉल शेवटचे बाकी आहेत. 22 धाब्यांची गरज इथे मॅच जिंकण्यासाठी आहे आणि त्याबरोबर पुढे एकदा आपण पाहतोय हा बॉल सीमारेषा पार आणि टाइम अप झालाय. 45 मिनिटं आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण झालेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 18 धाब्यांची गरज. टाइम अप झालाय. एक प्लेअर अजून 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. शेवटचा 1 बॉल आणि 18 धाब्यांची गरज. स्लो ओव्हर पण आणि मॅच संपलीये. नामदार चषक लोणी प्रीमियर लीग फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ह्या स्पर्धेला मिळालाय. नाव असेल शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रति ग्लास व स्टील लोणी. निखिलजी गुंजाळ, स्वप्नीलजी वरपे, देविदाजी वदक यांच्या मालकीचा संघ शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रति ग्लास स्टील लोणी दाखल झालाय नामदार चषक लोणी प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाच्या फायनल मध्ये. अभिनंदन टीम. लोणी प्रीमियर लीगच्या मैदानावर स्पर्धा कशी रंगली. बसून मेळ धावांचा ही पहा. इनिंग संपली. हॉटेल जय हो नांदुरकीचे प्रोप्रायटर मान्य संतोष भाऊ कुदळे पाटील व मान्य सागर भाऊ कुदळे पाटील यांच्याकडून ही पहा. इनिंग संपली. चला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण येणार.